नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्रे संकुल द्वारे आयोजित थिंक टँक पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित आदरणीय कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम यांच्या लेखणीतून सिद्ध झालेल्या अर्थाच्या अवतीभवती या ग्रंथाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यास उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अर्थ आणि शास्त्र या दोहोंच्या संधीतून निर्माण होणारा शब्द म्हणजे अर्थशास्त्र. पैशाच्या संदर्भातलं मोजमापांशी संबंधित असणारं आर्थिक कल्याण साधणारं कल्याणकारी शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. तर ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, अल्फ्रेड मार्शल म्हणतात, मनुष्याच्या दैनंदिन जीवनाचा केलेला अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजे काय तर एकंदर काय तर विविध क्षेत्रात अर्थाचा अर्थ अभ्यासणारी अनेक रूपं, अनेक छटा दिसून येतात. याच अर्थछटांचा समग्र अभ्यास मांडणारं पुस्तक म्हणजेच अर्थतज्ञ कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम यांच्या अर्थपूर्ण लेखणीतून साकारलेलं अर्थाच्या अवतीभवती हे पुस्तक. आज या पुस्तकाचं ऑनलाईन प्रकाशनही होणार आहे आणि त्याचबरोबर विकिमीडिया प्रकल्पात त्याचं वाचकार्पणही इथं आज संपन्न होणार आहे. या ग्रंथाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते आज होणार आहे त्यांच्या कर्तृत्वासाठी मला वाटतं अफाट, प्रचंड, अतुलनीय सारखी अनेक विशेषणेही तोकडी पडतात. असे परिसर शास्त्रज्ञ, ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व, पद्मभूषण आदरणीय माधवराव गाडगीळ सर आज उपस्थित आहेत. मी विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक सरांचं सर्वप्रथम स्वागत करते. याचबरोबर चित्रकार, अर्थतज्ञ, कुशल प्रशासक, भाषा अभ्यासक अशा बहुआयामी कुलगुरू लेखिका डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम, विकिमीडिया प्रकल्पाच्या माध्यमातून लेखक आणि वाचक यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करणारे सेंटर फॉर इंटरनेट आणि सोसायटीचे समन्वयक माननीय सुबोध कुलकर्णी सर, प्रकाशक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब मागाडे सर, आयोजक सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर, विकिमीडिया प्रकल्पाचे समन्वयक आणि मास कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर, भाषा व वाङ्मय संकुलाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर, अर्थशास्त्र विभागाचे डॉक्टर प्रकाश वानखेडे सर, त्याचबरोबर उपस्थित सर्व अभ्यासू प्राध्यापक आणि अर्थाच्या अवतीभवतीचा अवकाश जाणून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व पुस्तक प्रेमींचं मनपूर्वक स्वागत करते. विकिमीडिया प्रकल्पाचे समन्वयक तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. आज अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विकिमीडिया प्रकल्पासोबत जे कार्य करायला मागील 5 वर्षापासून सुरुवात केलेली आहे त्याच्यातला पुढचा टप्पा आज गाठला जातो आहे. मागच्या 5 वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि विकिमीडिया प्रकल्प यांचं एकत्रित काही उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये विकिपीडियाचे विशेषतः प्रकल्प याच्यामध्ये हाती घेण्यात आलेले आहेत. या विकिपीडियाच्या प्रकल्पामध्ये विद्यापीठाने आतापर्यंत जे काम केलेलं आहे की त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांची माहिती आपण विकिपीडियावर अपलोड केलेली आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे मराठीतले जे मान्यवर पत्रकार आहेत आणि त्यांची वृत्तपत्र आहेत त्याची पण माहिती आपण विकिपीडियावर मराठीमध्ये ती माहिती तयार करून ती विकिपीडियावर देण्याचं काम आपल्या विद्यापीठातर्फे करण्यात आलेलं आहे. पर्यावरण शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये खूप महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्षीच विकिपीडिया सोबत म्हणजे सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी सोबत विद्यापीठानं सामंजस्य करार केलेला आहे आणि त्या करारात मध्ये असं ठरलेलं आहे की विद्यापीठाचे सर्वच संकुलं आणि सर्वच विभाग या विकिपीडियाच्या स्रोतामध्ये विकिमीडियाच्या प्रकल्पांमध्ये योगदान देण्याचं काम जे ज्याला आपण खुले स्रोत म्हणतो, जगभरामध्ये ज्ञानाचे जे खुले स्रोत आहे त्याच्यामध्ये विकिमीडिया फाउंडेशनचं काम खूप मोठं आहे आणि हे जगभर चाललेलं खूप महत्त्वपूर्ण काम आहे आणि त्याच्यामध्ये काही एक खारीचा वाटा उचलण्याचा जो संधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मिळालेली आहे तर त्यामध्ये आदरणीय कुलगुरू फडणवीस मॅडम यांचा वाटा फार महत्त्वाचा आहे, कारण की त्यांनी या प्रकल्पाला फार मोठं बळ दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे सुबोध कुलकर्णी सर यांनी हे सर्व घडून आणलेलं आहे.
माधवराव गाडगे सरांनी स्वतः उदाहरण घालून दिलेलं आहे की स्वतः ते या विकिमीडिया स्रोताच्या संदर्भामध्ये खूप चांगलं योगदान त्यांनी दिलेलं आहे. स्वतःची पुस्तकं त्यांनी यासाठी दिलेली आहेत आणि या खुल्या ज्ञानस्रोत चळवळीच्या मोहिमेसाठी त्यांचा फार मोठा पाठिंबा आहे. आमचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे सर हे देखील सामाजिक शास्त्र संकुलामध्ये या सगळ्या ऍक्टिव्हिटीज खूप चांगल्या पद्धतीनं चालाव्यात या दृष्टीनं प्रयत्न करत असतात. त्यामुळे यापुढचं जे कालखंड आहे तो सगळा खुल्या ज्ञानस्रोतांचा आहे. जगभरातलं ज्ञान हे खुलं व्हावं आणि सर्वसामान्यांसाठी सर्वांसाठी ते मुक्तपणे उपलब्ध व्हावं ही एक मोठी चळवळ आहे. त्या चळवळीचा एक भाग, त्या चळवळीतलं एक पाऊल म्हणून आमच्या कुलगुरू मॅडम डॉक्टर फडणवीस मॅडम यांनी स्वतःचं जे पुस्तक ते आजच प्रकाशित होतंय आणि आजच ते विकिमीडिया प्रकल्पांमध्ये लोकार्पण होत आहे. मला वाटतं ही महाराष्ट्रातली सर्वात पहिली अशी घटना आहे आणि सुबोध सर म्हणतात की कदाचित ही भारतातली सुद्धा कदाचित पहिली घटना असेल. तर त्यामुळं आजच्या या घटनेचं खूप अर्थानं महत्व आहे. विद्यापीठासाठी महत्व आहे, खुल्या ज्ञानस्रोतासाठी महत्व आहे, विकिपीडिया प्रकल्पासाठी याचं महत्व आहे, विकिमीडियासाठी याचं महत्व आहे आणि अतिशय मान्यवर असे ज्ञान महर्षी याच्यामध्ये आज प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेला आहे. तर आमच्या विद्यापीठाच्या दृष्टीनं हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि आमच्या सामाजिक शास्त्र संकुलाला हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळाली तर याचा मला आनंद होतो. एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो आणि माझं जे प्रास्ताविक आहे ते संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी म्हटल्याप्रमाणे नक्कीच अनेक अर्थाने आजचा हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचा ठरणार आहे आणि आपण सगळेच या घटनेचे साक्षीदार होत आहोत, ही आपल्यासाठी सुद्धा आनंदाची बाब आहे. यानंतर आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर यांना विनंती करते की त्यांनी आयोजक म्हणून आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पद्मभूषण माधवरावजी गाडगीळ साहेब, ज्यांचे पुस्तक प्रकाशित आज होते, आमच्या मार्गदर्शिका विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू व या ग्रंथाच्या लेखिका डॉक्टर मृणाली फडणवीस मॅडम, सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे समन्वयक माननीय सुबोधजी कुलकर्णी, थिंक टँक पब्लिकेशनचे प्रकाशक व ज्यांनी या पुस्तकावर अनेक अर्थांनी टेक्निकल गोष्टी पूर्ण केल्या ते डॉक्टर बाळासाहेब मागाडे, या कार्यक्रमाचे समन्वयक मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉक्टर चिंचोळकर सर, अर्थशास्त्र विभागाचे प्रभारी प्रमुख अर्थशास्त्र विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश वनकडे सर, अर्थाच्या अवतीभोवती हा ई बुक जो आहे हा आज प्रकाशित होतोय आणि या कार्यक्रमाचं संयोजन करण्याची संधी सामाजिक शास्त्र संकुलाला मिळते, ही खरोखर आमच्या संकुलासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. या ग्रंथामध्ये साधारणपणे 16 आर्टिकल समाविष्ट आहेत आणि त्याच्यामध्ये जर विचार केला तर नवीन आर्थिक धोरणाचा सातत्याने परामर्श करण्याचा प्रयत्न कुलगुरू महोदयांनी किंवा या ग्रंथाच्या लेखकांनी केल्याचं दिसून येतं. याशिवाय शेतकरी, शेतमजूर यांच्याविषयी सुद्धा अतिशय चांगले आर्टिकल्स जे आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्याशिवाय ग्रामीण विकास किंवा ग्रामीण भागातील बदलतं जे काही जीवनमान जे आहे त्या संबंधित सुद्धा उहापोह जो आहे तो करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आलेला आहे. भांडवल बाजार असो, खाजगी गुंतवणूक असो, याच्याविषयीची काही मतं जी आहेत जी महत्वपूर्ण ठरतात पुढच्या पिढीला, त्या अर्थानं सुद्धा या पुस्तकाचं महत्व आपल्याला या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. काही सैद्धांतिक पार्श्वभूमीवर सुद्धा आर्टिकल्स जे आहेत ते या पुस्तकामध्ये दिसून येतात आणि महत्वपूर्ण आर्टिकल ज्याचा मी उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे, जे मला असं वाटतंय की या आर्टिकलवर फार चांगल्या पद्धतीने चर्चा किंवा त्याची जी काय मांडणी जी आहे ती लेखिकांनी केलेली आहे. त्या आर्टिकलचं नाव आहे तळागाळातील लोकांचा विचार पण मध्यमवर्गांची कंबरमोड. हे जे आर्टिकल आहे हे अतिशय सुंदर असं आर्टिकल त्या पुस्तकामध्ये दिसून येतं. म्हणजे मध्यमवर्गीयांचा विचार हा शासन हे करत असताना जरूर
प्रो पुअर किंवा पुअर जो क्लास असतो त्याचा विचार जरूर करावा, पण त्याचबरोबर मध्यमवर्गीय जे असतात, जे टॅक्स पेयर असतात, त्यांचा सुद्धा विचार करणं किती महत्वाचं आहे याविषयीचं विश्लेषण त्या विशिष्ट आर्टिकलमध्ये, विशेषतः ते बजेटरी प्रोव्हिजन संदर्भातलं ते आर्टिकल आहे आणि ते फार महत्वपूर्ण आर्टिकल आहे असं मी मानतो. त्याही आर्टिकलचा विचार लेखिकांनी या ग्रंथामध्ये केलेला आहे. मला खात्री आहे की अर्थाच्या अवतीभोवती हे पुस्तक जे आहे, जे आज जे विकिमीडियाच्या द्वारे आपण त्याचं लोकार्पण करतोय किंवा वाचाकार्पण करतोय, त्या पुस्तकाला जरूर चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स जो आहे तो समाजातून मिळेल आणि ही एक संधी या निमित्तानं कुलगुरू महोदयांनी सोशल सायन्स या संकुलाला दिली. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि त्याचं अभिनंदनही करतो की त्यांनी एक चांगलं पुस्तक जे आहे ते आजच्या दिवशी समाजासाठी उपलब्ध करून देत आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. आतापर्यंत उल्लेख झालेलाच आहे की आजच्या कार्यक्रमाचं किंवा प्रकाशन सोहळ्याची बरीच वैशिष्ट्य आहेत आणि त्यामधलं हे मुख्य वैशिष्ट्य आहे की आजच या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि आजच वाचकांपर्यंत सुद्धा आजच हे पुस्तक पोहोचणार आहे. तेव्हा विकिमीडिया प्रकल्पाअंतर्गत विकिसोर्सद्वारे आजच्या अर्थाच्या अवतीभवती हे पुस्तक आजच वाचकांच्या हाती असणार आहे, ही खरंच विशेष बाब आहे. या विकिसोर्स अर्थातच मुक्त ग्रंथालयात आजपर्यंत 250 पुस्तकं उपलब्ध आहेत. तर साहित्यिक आणि साहित्य यांची नाळ अधिक घट्ट राखण्यासाठी प्रयत्नशील असणारे सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे समन्वयक माननीय सुबोध कुलकर्णी सर यांना मी विनंती करते की त्यांनी विकिमीडिया प्रकल्पाबाबत आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आदरणीय माधवराव गाडगीळ, आदरणीय कुलगुरू मृणालिनी फडणवीस आणि विद्यापीठातील सर्व प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आणि इतर सर्व माझे स्नेही जे आता इथं जॉईन झालेले आहेत. तर मलाही असं वाटते की हा एक वेगळ्या प्रकारचा सोहळा आज होतोय. मराठी भाषा पंधरवडा हा पण शासनाच्या वतीने दरवर्षी साजरा केला जातो. त्याचं पण एक निमित्त मला असं वाटतं या सोहळ्याला आहे. पुढच्याच महिन्यामध्ये मराठी भाषा गौरव दिन पण येऊ घातलाय. त्या निमित्ताने पण मला असं वाटते की ही एक ज्ञानमुक्त करण्याची ही काही सुरुवात जी आहे ती आज या निमित्ताने होती आहे आणि याला माधव गाडगिळांसारखी ऋषितुल्य व्यक्ती ही आपल्याला भेटलेली आहे या सगळ्या साक्षी सोहळ्याला असण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी. त्यामुळे मी त्यांचेही धन्यवाद मानतो. त्यांनी खरं तर 3 वर्षापासून या सगळ्या चळवळीसाठी खूप ते श्रम घेत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते याची मांडणी करतायत. अनेक लेखकांचे वारस यांना माझ्याशी जोडून देत आहेत आणि त्यांना पटवतायत की हे ज्ञान कसं मुक्त सगळं झालं पाहिजे. कारण एक प्रकारे आपल्याला माहिती आहे की जी काही आता पुस्तकं प्रकाशित होत नाहीयेत, साधारण सगळ्यांनाच माहिती आहे की 2000 नंतर जुनी पुस्तकं प्रकाशित होण्याचं परत मुद्रित होण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळे अशी सगळी पुस्तके ही एक प्रकारे विस्मृतीत गेलेली आहेत आणि काही काळाने ती कदाचित इतिहासाच्या पडद्याआड जातील आणि नेटवर जर ती सर्चेबल नसतील तर ग्रंथालयात जाऊन ते कोणीतरी पुस्तकं शोधून ते वाचण्याचं प्रमाण मला असं वाटतंय नगण्य असेल या पुढच्या काळामध्ये. त्यामुळे काळाची पावलं ओळखून मला असं वाटतंय की कुलगुरू मॅडमनी पण जो निर्णय घेतलाय, मला असं वाटतंय की अर्थाच्या अवतीभोवती विचार करता करता त्यांनी कदाचित अर्थाच्या पलीकडचा विचार हा केला आणि त्यामुळेच मला असं वाटतंय त्यांना हे पुस्तक सर्व समाजासाठी मुक्त करावं असं वाटतं. त्यामुळे अर्थाच्या पलीकडचा विचार हा कधीतरी सुरू झाला पाहिजे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असं सगळ्यांनाच वाटतं. पण काही कारणाने तो शक्य होत नाही. पण विकिमीडिया प्रकल्प जे काही आहेत ते याचं एक आदर्श उदाहरण आहे. 2020 साली आता इंग्रजी विकिपीडियाला 20 वर्ष पूर्ण झाली आणि एकूणच विकिमीडिया चळवळीला पण 20 वर्ष पूर्ण झाली. आणि एक अभिमानाने सांगावं असं वाटतंय की आपल्याला वाटतं की सगळं जग हे स्पर्धेतूनच पुढे जात असतं. माणसं काही ना काही मिळवण्यासाठी स्वार्थासाठीच काही ना काहीतरी प्रयत्न करत असतात आयुष्यभर आणि फुकट कोणी काही द्यायला तयार नसतं. तर अशा सगळ्या वातावरणामध्ये मला असं वाटतं की विकिमीडिया चळवळीने घालून दिलेलं उदाहरण हे खूप विरळ आहे. बघता बघता हे ज्ञानकोश समृद्ध होत गेले. आता इंग्रजी विकिपीडियामध्ये 60-64 लाखाच्या वर लेख आहेत. विलक्षण हे सगळं योगदान जगभरातल्या लोकांनी केलेलं आहे.
भारतीय प्रकल्पांमध्ये पण जवळजवळ 15-16 भाषांमध्ये हे प्रकल्प आकाराला येत आहेत. तेलुगू, तमिळ, बंगाली, हिंदी, गुजराती, ओडिया, आसामी, पंजाबी आणि मराठी, कोकणी पण विकिपीडिया आहे. तर या सगळ्या भाषांमधले हे प्रकल्प हे त्या समूहातील बांधव जे काही आहे ते निरपेक्षपणे योगदान करून त्याचं हे समृद्धी वाढवत आहेत. आणि त्यामुळे मराठी विकिपीडियामध्ये पण आता 60,000च्या वर लेख साधारण गेलेले आहेत. आपल्याला तुलना करताना असं वाटतं की इंग्रजी विकिपीडियाच्या फक्त 1% जेमतेम लेख हे खरं तर मराठीमध्ये आहेत. त्याचा पण दर्जा खूप वाढवण्याची गरज आहे आणि त्यासाठी कुठंतरी हे शैक्षणिक प्रक्रियेशी जोडली जाण्याची गरज आहे. ज्ञान निर्मिती ही विद्यार्थ्यांनी करायला हवी असं सगळ्याच गाईडलाईन्स मध्ये म्हटलेलं आहे. नॅशनल सगळ्या फ्रेमवर्क मध्ये पण त्याचा उल्लेख आहे की मुलांनी कुठेतरी शिकता शिकता समाजाला योगदानही केलं पाहिजे, ज्ञानाची निर्मितीही केली पाहिजे. तर इथं मला असं वाटतं की सांगड घालण्याची खूप योग्य अशी ही संधी आहे. याचाच लाभ घेऊन सोलापूर विद्यापीठ हे एकच खरं तर महाराष्ट्रातलं विद्यापीठ आहे की त्यांनी गेल्या 2-3 वर्षापासून ह्याच्यामध्ये खूप हिरिरीने सहभाग घेतलाय, विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये गुंतवलेला आहे आणि विद्यार्थी पण त्याचा खूप आनंद घेत आहेत. कारण ते करता करता ते युनिकोडचा त्यांना परिचय होतोय, अनेक डिजिटल स्किल्सचा त्यांना परिचय होतोय, ऑनलाईन रेफरन्सेस कसे शोधायचे, गुगल बुक्स, गुगल स्कॉलर्स यामधून विश्वसनीय आणि व्हेरीफायबल रेफरन्सेस कसे शोधायचे, अशा अनेक गोष्टींचं प्रशिक्षण हे योगदान करता करता त्यांना होतंय. त्यामुळे मला असं वाटतं की अभ्यासक्रमामधले ज्या काही असाइनमेंट म्हणून असतात, जे सोलापूर विद्यापीठाने केलं मागच्या वर्षी, या वर्षी कोरोनामुळे थोडंसं ते लांबलं, पण अभ्यासक्रमाच्या असाइनमेंट विद्यार्थ्यांनी या विकिपीडियावरच कराव्यात, जेणेकरून ते ज्ञान जे काही आहे ते कुठंतरी प्रिंटआउट काढल्या, बाइंड केलं आणि काळे गठ्ठे कुठेतरी ते बाइंडिंग केलेले पडू नयेत. असं न होता ते चांगलं अभ्यास जो काही आहे, सेमिनार लोक मुलं तयार करतात, अनेक प्रकारचे प्रोजेक्ट तयार करतात, तर ते सगळं विकिपीडियामध्ये कुठंतरी जोडलं जावं आणि जेणेकरून ते चिरंतन होईल, समाजाला कायमचं उपलब्ध होईल. अशी कुठेतरी प्रक्रिया ही सगळ्याच सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुख्यतः सुरू झाली पाहिजे. त्यासाठी सोलापूर विद्यापीठाने पुढाकार घेतला याचा मला विशेष आनंद वाटतो. आणि त्याचबरोबर आता हे ज्यावेळेला विकिपीडियामध्ये साहित्य उपलब्ध होतं तर ते लेख या रूपामध्ये असतं, पण त्याचं मूळ जे संदर्भ साहित्य असतं त्याचा साठा करण्याची गरज ज्यावेळेला पडली तर त्यावेळेला विकिसोर्स या प्रकल्पाचा जन्म झाला, जिथं मूळ संदर्भ साहित्य सगळं, मूळ पुस्तकं ही मूळ रूपामध्ये उपलब्ध असतील, पीडीएफ स्कॅन्स त्याची पडताळण्याजोगी सगळी मूळ पुस्तकं ही तिथे उपलब्ध असतील आणि त्याचबरोबर तीच पुस्तकं युनिकोडमध्ये पण तिथे रूपांतरित होतील आणि त्याचा ई बुक मध्ये ती तिथे उपलब्ध असतील. अशी ही सुरुवात त्याच्यामध्ये विकिसोर्स प्रकल्पाची झाली. मला माहिती आहे मला फार वेळ नाहीये, पण मी थोडक्यात स्क्रीन शेअर करून हे थोडक्यात मी जी काही प्रक्रिया आहे मुख्यतः ही थोडक्यात दाखवतो. तर आता आपण बघू शकता की हे पुस्तक आता इथं आलेलं आहे विकिमीडिया कॉमन्स प्रकल्पामध्ये. तर त्याची जी काही प्रक्रिया आहे ती मी थोडक्यात सांगतो. सर्वप्रथम ते पुस्तक हे अर्थातच मुक्त करायला लागतं आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे की मुक्त करणं म्हणजे संपूर्ण अर्थाने मुक्त करणं. त्याच्यामध्ये कोणत्याही अटी शर्ती नसतात की हे पुस्तक फक्त आपण याच कारणासाठी वापरू शकाल, हे पुस्तक आपण डाउनलोड करू शकाल पण त्याचं वितरित आपण करू शकणार नाही, अशा अनेक अटी त्याच्यामध्ये लोकांनी टाकलेले असतात. ज्यावेळेला ते काही वेळेला अपलोड करतात पुस्तकं पीडीएफ फॉर्म मध्ये आपल्या वेबसाईट्स वरती किंवा इतर ठिकाणी. तर ही सगळी बंधनाच्या पलीकडे जाऊन पूर्णपणे मुक्त त्याचा वापर समाजाने कसाही करावा असंही ते केलेलं असतं. तर आपल्याला माहिती आहे की कॉपीराईट फ्री पुस्तकं होतात ती लेखकाच्या मृत्यूनंतर 60 वर्षांनी होतात. त्यामुळे त्याचा पण एक आपण डेटाबेस असा तयार केलेला आहे आणि त्याच्याद्वारे आपण जी काही कॉपीराईट फ्री झालेले ऑथर्स आहेत, म्हणजे ज्यांना 60 वर्ष झालेली आहेत मृत्यूनंतर, अशांची आपण ही अशी एक यादी केलेली आहे प्रोग्राम करून. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकता की हे सगळे प्रताधिकार मुक्त असे हे लेखक आहेत. तर या सर्वांची पुस्तकं आपण स्कॅन करून ही आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो, याला काहीच अडचण नसतं. तुम्ही बघू शकता 250-300च्या वर लेखक हे आता खरं तर कॉपीराईट फ्री झालेले आहेत मराठीतले आणि यांची प्रत्येकी समजा 5 पुस्तकं जरी धरली तरी आपल्याला लक्षात येईल की अनेक हजारो पुस्तकी आपल्याला याच्यामध्ये स्कॅन करून आणता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जी प्रताधिकार मुक्त झालेली पुस्तकं आहेत कायद्यानुसार ती तर आपण ह्याच्यामध्ये आणू शकतो
त्याला काही अडचण नसते. त्यांनी पण विकिसोर्स हे ग्रंथालय, मुक्त ग्रंथालय जे आहे ते समृद्ध होणार आहे एक प्रकारे. दुसरा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक लेखकांची पुस्तकं ही आता हे कुलगुरूंचं उदाहरण हे खूपच विरळ आहे की अगदी अलीकडचंच पुस्तक त्यांनी म्हणजे जे आता नुकतं प्रकाशित होत आहे आणि त्यांनी ते मुक्त स्रोतार्पण केलंय. पण अनेकांची पुस्तकं अशी आहेत की ती छापून काही वर्ष झालेली आहेत, त्याच्या आता प्रती उपलब्ध नाही आहेत, पुन्हा ते छापलं जाण्याची शक्यता नाहीये. तर अशी सगळी पुस्तक ही कुठंतरी एक प्रकारे ते ज्ञान हे बंदिस्त झालेलं आहे असं मला तरी वाटतं. कुठेतरी ते थबकलंय, ते कुठेतरी ग्रंथालयांमध्ये पडून आहे. आणि ते ज्ञान जर सर्च मध्ये यायला हवं असेल तर त्याला वापराची त्याची संधी खूप पडते. अभ्यासकांना, वाचकांना, अनेक प्रकारच्या ग्रंथालयांना ते पुस्तक, इथली पुस्तकं सगळी जोडलेली असतात कॅटलॉग्सना. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या देशातून सुद्धा या पुस्तकाला हे सर्च लोक करू शकतात आणि बघू शकतात. त्यामुळे त्या वापराच्या संधी या अपरिमित तयार होतात ज्यावेळेला आपण हे मुक्त करतो पुस्तक त्यावेळी. त्यामुळे अशी पुस्तकं जी पडून आहेत ती एक प्रकारे इथं आपण त्याला डिक्लेरेशन प्रोसेस अशी असते. तर मी आत्ताच फक्त नुकतंच जे काही कुलगुरूंचं पुस्तक जे काही आहे त्यासाठी त्यांनी जी प्रक्रिया केली त्यासाठी फक्त एक छोटी मेल विकिमीडिया कॉमन्स म्हणून जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाठवावी लागते. आणि त्याचा एक छोटा नमुना फक्त मी त्याची एक टेम्पलेट अशीच तयार केलेली आहे. त्यामुळे आपण बघू शकता की एक कुठं कुठं ते पुस्तक दिसतं आपल्याला त्यानंतर. याचं एक तिथं थोडक्यात उदाहरणं दिलेली आहेत की अशी अशी ती पुस्तकं, लेखकाची एक कॅटेगरी तयार होते, लेखकाचं एक दालन तिथं तयार होतं पुस्तकांचं, आणि मराठी पुस्तकांच्या दालनामध्ये ते समाविष्ट होतं. आणि मग ते नंतर विकिस्रोतमध्ये युनिकोडमध्ये कसं उपलब्ध होतं त्याचे पण 2 भाग आहेत. एक तर ते मुद्रित शोधन म्हणजे जे काही OCR केल्यानंतर पुस्तक त्याच्यामध्ये काही जर चुका राहिल्या असतील त्या दुरुस्त करण्यासाठी आपण त्याचं मुद्रित शोधन करतो आणि ते ई पुस्तकामध्ये रूपांतर होतं. हे मी उघडूनच दाखवतो म्हणजे सगळ्यांना ते स्पष्ट होईल. तर आपण हे बघू शकता इरावती कर्वेंचं हे प्रसिद्ध पुस्तक आहे, खूप चांगलं. तर बघा हे आता इथे विकिस्रोत मध्ये आलेलं आहे आणि इथं बघा, इथं विकिस्रोतचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिथे पडताळण्याजोगं साहित्य असतं प्रत्येक विकीमध्ये. म्हणजे तुम्ही बघू शकता की उजव्या बाजूचं पान मूळ स्कॅन असतं पुस्तक आणि या बाजूला तुम्ही बघू शकता हे सगळं जे आहे हे सगळं युनिकोड मध्ये रूपांतरित झालेलं पुस्तक आहे. त्यामुळे ज्या वेळेला ते पूर्णपणे युनिकोड मध्ये त्याचं रूपांतर होतं त्यावेळेला ते ई बुक मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि आपण बघू शकता की हे पुस्तक या पद्धतीने ते सलगपणे आपल्याला बघता येतं. ते बघू शकता आपण. याचे लेआउट्स पण आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मिळू शकतात. त्यामुळे हे युनिकोड मधलं हे सलग पुस्तक आहे जे ई बुक मध्ये हे कन्वर्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे लिंकिंग झालेलं आहे. प्रत्येक प्रकरण पण तुम्हाला वेगळं वेगळं उघडून वाचता येतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनल सर्च पण घेता येतो. अमुक समजा या पुस्तकामध्ये महात्मा गांधींचं नाव कुठं आलेलं आहे का, तर तुम्हाला इथं सर्च घेऊन त्याच्यामध्ये महात्मा गांधी कुठल्या संदर्भाने गांधींचा उल्लेख आलेला आहे या पुस्तकात असंही तुम्हाला बघता येतं. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या फॉर्मॅट्स मध्ये उपलब्ध होतं हे पुस्तक. ही याची खर तर बलस्थान आहे विकी प्रकल्पांचं. आता लेटेस्ट जे काही फॉर्मॅट्स वेगवेगळ्या प्रकारचे वापरत आहेत, ई पब आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ई बुक रीडर वरती, किंडल वरती तुम्हाला ई पब वाचता येतात खूप उत्तम पद्धतीने. मोबी हा फॉर्मॅट मुद्दाम मोबाईलसाठी केलेला आहे कारण स्मार्टफोन्स वरती डाउनलोड करून पुस्तकं वाचण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. त्यामुळे मोबी फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला पुस्तक हे उपलब्ध असतं. आणि अर्थातच सगळी प्रक्रिया पूर्ण करून आता आपण हे बघू शकतो हे डिक्लेरेशन आहे त्यासाठी फक्त की मी असं हे पुस्तक संपूर्णपणे मुक्त करते आहे असा मजकूर त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये कुठल्याही अटी शर्ती नाही आहेत. त्यामुळे कसाही वापर म्हणजे काही जणांना अर्थातच परत तिथं प्रश्न येतो. बरेच जण असं म्हणतात की हे पुस्तक कोणीतरी छापून विकायला सुरुवात केली तर काय, असे प्रश्न विचारणारे मला खूप वारस आणि लेखक आहेत. पण सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला ते मुक्त होतं पुस्तक त्यावेळेला कोणी ते छापून विकण्याच्या सहसा भानगडीत पडत नाही. आणि यावर सुनील कुमार लवटे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, त्यांनी सुरुवातीलाच पुस्तकं याच्यामध्ये देऊन सगळ्यांचाच उत्साह वाढवला आणि प्रेरणा दिली अनेक लेखकांना.
ते तरी म्हटले, अरे सुबोध, माझं पुस्तक जर कोणी छापून विकत असेल आणि 2 पैसे मिळवत असेल आणि माझ्याच साहित्याचा प्रसार करत असेल तर त्यात वावगं काय, असं मलाच त्यांनी उलटा प्रश्न विचारला. त्यामुळे असं अर्थाच्या पलीकडे जाऊन विचार करणारेही लोक आपल्यामध्ये अनेक आहेत. आणि मला असं वाटतं की जी पुस्तकं पुन्हा छापली जाणार नाहीयेत, त्यातून आर्थिक आपल्याला काही अपेक्षा नाहीये उत्पन्न मिळण्याची, अशी पुस्तकं तर अर्थातच लवकरात लवकर इथे आली पाहिजेत. वारस आणि लेखक कोणी पण ही प्रक्रिया, ही फक्त एक मेल पाठवायची आहे विकिमीडिया कॉमन्सला. आणि तुम्हाला जर ही प्रक्रिया करणं थोडंसं अवघड जात असेल, कॉम्प्युटरशी फारसं तुमचं काय जमत नसेल, तर एक प्रतिनिधी पण तुम्ही नेमू शकता. तर मी ही प्रक्रिया तुमच्या वतीने पूर्ण करू शकतो. किंवा अनेक विकी सदस्य आहेत मराठी विकी कम्युनिटीतले, समाजातले, ते अनेक लोक ही पुस्तकं पूर्ण करत असतात. तर याच्यामध्ये ज्यावेळेला पुस्तक पीडीएफ मध्ये उपलब्ध असतं तर त्यावेळेला प्रश्न नसतो, आपण थेट पीडीएफ त्याच्यावरती अपलोड करू शकतो. पण ज्यावेळेला पीडीएफ मध्ये उपलब्ध नसतं पुस्तक, तर त्यावेळेला आपल्याला त्याचं अर्थातच स्कॅनिंग करायला लागतं. त्यासाठीची पण प्रक्रिया ही आपण बसवलेली आहे. विज्ञान आश्रम पाबळ सगळ्यांना माहिती आहे, कलबागांचा, पुण्यापासून 75 किलोमीटरवर. तर तिथे ग्रामीण भागातल्या मुलींना प्रशिक्षण देऊन ही सगळी स्कॅनिंगची प्रोसेस तिथे आपण डिजिटायझेशनची प्रोसेस तिथे बसवलेली आहे. त्या मुली पुस्तकं हे करतात सगळं आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्कॅन कॉपी ही उपलब्ध करून देतात. त्यामुळे तिथे पुस्तकं ही सगळी उपलब्ध केलेली असतात. तर आपण बघू शकता, आता एखादं पुस्तक जर बघायचं असेल तुम्हाला, तर यांचं इला दलवाई, हमीद दलवाईंची मुलगी, त्यांनी त्यांची पुस्तकं आणि मेहरुन्निसा यांचं पुस्तक उपलब्ध करून दिलं ह्याच्यामध्ये. तर हे आता मेहरुन्निसांचं पुस्तक हे आपण बघू शकता, हे पीडीएफ फॉर्म मध्ये आहे. हे स्कॅन केलेलं आहे विज्ञान आश्रमामध्ये पुस्तक, जुनं पुस्तक आहे तसं. त्यामुळे हे स्कॅन केलेलं पुस्तक आहे सगळं, हे आपण बघू शकता. आणि मग ते विकिमीडिया प्रकल्पात अपलोड झालं आणि त्यानंतर ते ई बुक मध्ये कन्वर्ट झालं. तर ते पण थोडक्यात मी दाखवतो ई बुक कसं दिसतं. म्हणजे ई पब जी फाईल असते, आता हे तुम्हाला माहिती आहे, ई बुक रीडर्स खूप प्रकारचे उपलब्ध आहेत. माझ्याकडे मी एक फ्रीडा म्हणून वापरतो. तर बघू शकता आपण, हे ज्यावेळेला ई बुक म्हणून आपण वाचतो तर त्यावेळेला ते असं आपल्याला, हे बघा, हे सलग पुस्तक आपल्याला हे असं वाचता येतं. हे सगळं युनिकोड आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सर्च करता येतो, कोणत्याही एखादा शब्द सर्च करायचा असेल तर तुम्ही बघू शकता, आपल्याला सर्च करता येतो, कॉपी करता येतो एखादा परिच्छेद, असं त्याच्या टेक्स्टचा आपल्याला काही पण आपल्याला वापर करता येतो. तर हे सगळं ई बुक आहे. आणि सगळ्यात याचं मोठी स्ट्रेंथ जी आहे तो याचा आकार आहे. आता हे पुस्तक आपण जर बघितलं, मध्ये ज्यावेळेला कन्वर्ट झालेलं आहे हे पुस्तक, तर हे फक्त बघा, आपला विश्वास बसत नाही, पण फक्त 470 KB इतक्या आकाराचं पुस्तक आहे. म्हणजे अतिशय लहान आकाराचं हे पुस्तक तयार झालेलं आहे युनिकोड असल्यामुळे. आणि त्याची पीडीएफ जी आहे ती मात्र जवळजवळ 50 MB ची आहे. आणि 40-50 KB ची साधारण ही ई बुक तयार झाली. म्हणजे 1 आकारामध्ये मग हे पुस्तक मावतं. त्यामुळे आपल्या छोट्या मोबाईलमध्ये किंवा कुठल्याही छोट्या पेनड्राईव्ह मध्ये आपल्याला हजारो पुस्तकं ही साठवता येऊ शकतात आणि ती सहज उघडू शकतात. हा त्याचा एक दुसरा हे उपयोग आहे की त्याला फार नेट लागत नाही, सहज ते उघडतं आणि आपल्याला कोणालाही वाचता येतं आणि बंद करता येतं. त्यामुळे असा हा सगळा ई पुस्तक तयार करण्यापर्यंतचा प्रवास आहे. डिक्लेरेशन पासूनचा, म्हणजे मुक्त करण्याचा एक प्रवास मी थोडक्यात सांगितला. ज्याचं सविस्तर मार्गदर्शन किंवा याचं जी काही प्रक्रिया आहे ती मला प्रत्यक्ष आपण सहज संपर्क करू शकता. त्यावेळेला मी ही सगळी प्रक्रिया आणखी समजावून सांगेन आणि ती कशी होईल हे पुढे बघेन. त्यामुळे सगळ्यांना आवाहन आहे की त्यांनी जरूर पुस्तकं याच्यामध्ये द्यावीत. एकदा मी फक्त सगळ्यांचे आभार मानतो की यांनी या चळवळीला 3 वर्षापूर्वी आत्ताच शरू रांगणेकर यांचं निधन झालं. मॅनेजमेंट गुरु ज्यांना म्हटलं जात होतं. तर त्यांचं वय 92 होतं, पण त्यांनी 3 वर्षापूर्वी, मला आठवतंय 88व्या वर्षी त्यांनी मला संपर्क केला होता आणि त्यांची पुस्तकं देण्याची अपेक्षा व्यक्त केली. आणि त्यांना नीट ऐकू येत नव्हतं फोनवरती, तरी पण त्यांनी सगळं नीट ऐकून ती प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी अर्थातच कॉम्प्युटरवर केली नाही, त्यांनी हाताने लिहून सगळं डिक्लेरेशन सही करून पाठवली. तर त्यांची प्रसिद्ध पुस्तकं सगळ्यांना माहिती आहेत. अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची आणि व्यवस्थापनाची मूलतत्वे, ही पुस्तकं इथे पहिल्यांदा आली. ते मला सांगायला आनंद होतोय. ते नुकतेच गेले, ते असते तर त्यांना खूप आनंद आला कार्यक्रम बघताना.
तर त्यांनी पहिल्यांदा ही पुस्तकं प्रथम मुक्त करून दिली, लगेचच संपर्क केल्या त्यांना, आणि ती इथं आलेली आहे. त्यानंतर अर्थातच जयंत आणि मंगला नारळीकर यांनी पुढाकार घेतला, माधव गाडगीळ सरांनी पुढाकार घेतला, अशा अनेकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं. इरावती कर्वेंची मुलगी जाई निमकर यांनी त्यांची पुस्तकं मुक्त करून दिली. चंदा निमकर यांनी त्याची सगळी प्रक्रिया उत्साहाने पार पाडली. लक्ष्मीकांत देशमुखांनी लगेच त्यावेळेला ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यांनी या सगळ्या चळवळीला खूप विधायक पाठिंबा दिला. अजूनही ते प्रयत्न करतायत अनेकांचं पुस्तकं मिळवून देण्यासाठी. त्यांनी मला नरहर कुरुंदकरांची पुस्तकं मिळवून दिली, रणधीर शिंदेचं पुस्तक मिळवून दिलं. तर अशी बघा आता याच्यामध्ये भर पडत चालली आहे. संस्था पण अनेक ह्याच्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी, लेख लाडकी अभियान साताऱ्याची वर्षा देशपांडे यांची संस्था, त्यांनी महिलांविषयक खूप चांगली पुस्तकं संदर्भ साहित्य इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. साप्ताहिक विवेकनी, मला हा विशेष उल्लेख करावासा वाटतो की त्यांची आता सध्या विकले जाणारी खंड सुद्धा, म्हणजे मी लवटेंचं उदाहरण सांगितलं की त्यांची विकली जाणारी पुस्तकं आता ती पण याच्यामध्ये त्यांनी मुक्त करून दिली आहेत, लाखो लोकांपर्यंत पोहोचावीत म्हणून. तसंच साप्ताहिक विवेकनी पण त्यांचे हे चरित्रकोश, सगळ्यांना माहिती आहे खूप उत्तम चरित्रकोश हे त्यांनी तयार केलेले आहेत, ते पण इथं पूर्णपणे मुक्त करून दिलेले आहेत, कोणीही डाउनलोड करून वापरू शकतं. त्यामुळे असे अनेक लेखक आहेत, या सगळ्यांचे खरं तर आभार आहेत की त्यांनी या सगळ्या चळवळीला आता उचलून धरलंय आणि ती आपोआपच आता पुढे जातीये. फारसे काही प्रयत्न करावे लागत नाहीत. लेखक संपर्क करतात, त्यांचे वारस संपर्क करतात आणि त्या माध्यमातून हे काम पुढे जाते. राज्य मराठी विकास संस्थेने पण, सरकारने पण याच्यामध्ये खूप चांगला पुढाकार घेऊन काम केलं आणि पाठिंबा दिला या सगळ्याला. त्यामुळे या सगळ्यांचे हातभार ह्याच्यामध्ये लागतायत. ही चांगली गोष्ट आहे मराठी भाषेसाठी पण अर्थात ही चळवळ खूप पुढे जायला पाहिजे. अजूनही खूप कमी काम आहे मराठीत झालेलं. जेमतेम तुम्ही इथं बघू शकता की 290 पुस्तकं आलेली आहेत. खूपच कमी पुस्तकं आहेत, हे सगळ्यांना कल्पना आहे. प्रताधिकार मुक्त झालेली पुस्तकं पण अनेक आहेत, त्याचंही स्कॅनिंग करायचं आहे आपल्याला. आणखी एक काही सांगाव्याशा वाटतात गोष्टी, त्या मला असं वाटतं की माधव गाडगीळ, माधवराव त्यांच्या विवेचनामध्ये सांगतील की अनेक ठिकाणी आपल्याकडे PDF या उपलब्ध केलेले आहेत वेबवरती, पण त्या सर्चेबल नाही आहेत आणि त्या एक प्रकारे बंदिस्त होऊन पडलेल्या आहेत. तर त्या जर इथं येऊ शकले या सगळ्या प्रकल्पांमध्ये, तर मोठं दालन मराठी वाचकांना, अभ्यासकांना, संशोधकांना या सगळ्यांना उपलब्ध होईल आणि मराठी भाषा ही समृद्ध होईल वेबवरची. आणि त्यामधून मग पुढचे जे काही मराठीतलं ट्रान्सलेशन असेल, स्पीच टू टेक्स्ट आता सगळेजण बरेच जण वापरतात, टेक्स्ट टू स्पीच, हे सगळे ज्या काही सुविधा आहेत येणाऱ्या पुढच्या काळात, तर त्या अधिकाधिक अचूक होत जातील. जसं जसं आपलं शब्द भांडार या सगळ्या ह्याच्यावरचं वाढत जाईल तसं. त्यामुळे दर्जेदार मराठी, अचूक चांगलं मराठी साहित्य हे या सगळ्या प्रकल्पांमध्ये येणं ही मला असं वाटतं काळाची गरज आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी याला हातभार लावावा. कुलगुरूंनी याला सुरुवात करून या वर्षामध्ये 21 सालामध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. आपण 21 सालचा संकल्प करूया की आपण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुस्तकं पुढच्या वर्षीपर्यंत आणूया आणि मराठी भाषा ही समृद्ध करूया. मला इथे मान दिल्याबद्दल धन्यवाद. मी खरं तर केवळ दुवा म्हणून काम करतोय तुमच्या सगळ्यांमध्ये. खरं काम तुमचंच आहे, प्रेरणा तुमचीच आहे, लेखन पण तुमचं आहे. मी फक्त तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे धन्याचा माल, हा माल भार वाहतोय तसं मी काम करतोय खरं तर कॅटॅलिस्ट म्हणून. त्यामुळे मला इथं संधी दिल्याबद्दल धन्यवाद विद्यापीठाचेही आणि कुलगुरू मॅडमचेही. एवढं बोलून मी थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच ज्ञानवृद्धीच्या प्रक्रियेमध्ये ज्ञानस्रोत निर्माण करण्याचे खूप मोठं कार्य आपण हाती घेतलेलं आहेच. त्यासाठी सगळ्यांकडून शुभेच्छा आहेतच आणि नक्की योगदान सुद्धा यामध्ये सगळ्यांचं राहील. आणि जसं सर म्हणाले की अर्थाच्या अवतीभवती नाही तर पलीकडे जाणारा आदरणीय कुलगुरू मॅडमचा विचार आहे आणि कदाचित म्हणूनच की मुक्त ग्रंथालयामध्ये, विकिसोडच्या मुक्त ग्रंथालयामध्ये आज त्या सगळ्या अभ्यासकांसाठी मॅडमनी त्यांचं पुस्तक खुलं केलेलं आहे. ही एक मोठी भारतातली दुर्मिळ घटना आणि त्याचबरोबर पहिली घटना आहे असं म्हणायला हरकत नाहीये.
धन्यवाद सर. यानंतर थिंक टँक पब्लिकेशनचे प्रकाशक मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यापूर्वी मला सांगायला आवडेल की ही संस्था गेल्या मागच्या 6 वर्षांपासून साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या संस्थेकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली येथील नामवंत लेखकांची तसेच नवोदितांची 200 पेक्षा जास्त पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत आजपर्यंत. रसिका भंडारे या संस्थेच्या प्रकाशिका आहेत आणि डॉक्टर बाळासाहेब मागाडे सर हे संचालक म्हणून यासाठी कार्य पाहत आहेत. तेव्हा साहित्यप्रेमी प्रकाशक डॉक्टर बाळासाहेब मागाडे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रकाशक म्हणून मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. बोलली मॅडम, आवाज येतोय माझा? हो सर, येतोय आवाज. चालेल, धन्यवाद. आजच्या या अर्थाच्या अवतीभोवती या ई बुकच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या या ग्रंथाच्या लेखिका, आमच्या मार्गदर्शिका आणि विद्यापीठाच्या कुलगुरू आदरणीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम, या ग्रंथाचं ज्यांच्या हस्ते प्रकाशन होतंय ते आदरणीय पद्मभूषण माधवराव गाडगीळ साहेब, सेंटर फॉर इंटरनेट आणि सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी सर, विद्यापीठातील सामाजिक शास्त्रीय संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे सर, मास कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख रवींद्र चिंचोळकर सर, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रकाश वनकडे सर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व वाचक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि अर्थशास्त्रातले त्या संबंधित सर्व मान्यवर मंडळी. खरं तर आदरणीय कुलगुरू मॅडमनी ही पुस्तक करण्याची जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती खरी माझ्यासाठी एक मोठी बाब होती. कारण जवळपास महिना ते 1.5 महिना या पुस्तकाचं काम चालत राहिलं आणि प्रत्येक टप्प्यावर आदरणीय कुलगुरू मॅडमनी या संदर्भातलं मार्गदर्शन आम्हाला केलं. विशेषतः सामाजिक शास्त्रीय संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे सर, डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर यांनीही हे पुस्तक तातडीनं पूर्ण व्हावं आणि लोकांपर्यंत जावं याच्यासाठी मला तातडीनं त्या संदर्भातल्या सूचना केल्या आणि त्या अनुषंगानं हे काम करता आलं. खरं तर या प्रकाशन संस्थेचा एक संचालक म्हणून मी काम पाहतो, परंतु या संस्थेच्या प्रकाशिका ह्या रसिका भंडारे म्हणून आहेत, ती माझी पत्नीच आहे. तर ती एक महिला म्हणून वेगळ्या अनुषंगानं या संस्थेचं काम पुढे नेताना दिसते. खरं तर मला या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करावी लागेल की हे पुस्तक तयार करताना म्हणजे अगदी टायपिंग पासून ते पूर्ण पेजिनेशन लेआउट करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळा अनुभव मला आला. मॅडमची जी लेखनामागची जी सूक्ष्म दृष्टी आहे, तळागाळातील लोकांकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे आणि अर्थशास्त्र हा इतर लोकांच्या दृष्टीनं जसा म्हटलं तर अवघड वाटणारा तो विषय आहे, तर तो अतिशय सोप्या भाषेमध्ये, अतिशय ओघवत्या भाषेमध्ये मांडण्याचं जे कसब आहे ते मला आदरणीय कुलगुरू मॅडमचं त्याच्यातून दिसून आलं. आणि आणखी एक गोष्ट याच्यात नमूद करावी लागेल की या ई बुकचं जे मुखपृष्ठ आहे, तर ते मुखपृष्ठ आदरणीय कुलगुरू मॅडम यांनी स्वतःच्या कुंचल्यातून ते साकारलेलं आहे. म्हणजे ते मुखपृष्ठ आदरणीय कुलगुरू मॅडमचं स्वतःचं आहे ते. ही खरं तर एक मोठी बाब आहे, कारण असं फार क्वचित प्रसंगी घडतं. कारण या प्रकाशन संस्थेसोबत काम करताना मला तसे फार कमी अनुभव आले की लेखक हाच स्वतःच्या पुस्तकाचं चित्र काढू शकतो, कारण ती प्रतिभा फार कमी लोकांकडे असते. तर ही या अनुषंगाने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि एक गोष्ट नमूद करावी लागेल की हे जे ई बुक आहे, तर हे ई बुक कुठलाही आर्थिक हेतू न ठेवता सर्व वाचकांसाठी अतिशय खुल्या मनानं आदरणीय मॅडमनी मोफत उपलब्ध करून दिलेला आहे. आणि विकिसोर्स, विकिपीडिया सारख्या जगविख्यात एका प्लॅटफॉर्मवर ते आज खऱ्या अर्थानं त्याचं लोकार्पण, वाचकार्पण होतंय. तर ही खरं आमच्यासाठी विद्यापीठासाठी खरं तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या विद्यापीठात मी मास कम्युनिकेशन विभागात अध्यापक म्हणून काम करत असताना सोबतच मॅडमनी ही पुस्तक बनवण्याची जी माझ्यावर जबाबदारी टाकली, ही खरं तर माझ्यासाठी सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. मॅडमच्या मार्गदर्शनाखाली याही पुढच्याही काळात अतिशय वेगळ्या पद्धतीचे चांगले उपक्रम आम्ही राबवू. या ई बुकच्या एकूण प्रक्रियेमध्ये आदरणीय कुलगुरू मॅडमचं महत्वपूर्ण योगदान लाभलेलं आहे. शिवाय या संकुलाचे संचालक गौतम कांबळे सर, आमचे विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर आणि सर्व सहकारी प्राध्यापक मंडळी यांनी या पुस्तकाच्या एकूण प्रक्रियेमध्ये मानसिक बळ दिलेलं आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तर या निमित्तानं मी एवढं मनोगत व्यक्त करून थांबतो आणि मॅडमना या ई बुकच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख
डॉक्टर प्रकाश वानकडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते आजच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे ते पद्मभूषण माननीय माधवरावजी गाडगीळ सर यांचा परिचय करून द्यावा. सर्वांना नमस्कार. अर्थाच्या अवतीभोवती पुस्तकाच्या सन्माननीय लेखिका सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय मृणालिनी फडणवीस मॅडम या कार्यक्रमात या पुस्तकाचं ज्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे पद्मभूषण आदरणीय डॉक्टर माधवराव गाडगीळ सर. आवाज जरा कमी येतोय, तुम्ही डायरेक्ट बोला हेडफोन ऐवजी. डायरेक्ट बोलू का सर? येतोय का सर आवाज? हा आता चांगला येतोय. येतोय आवाज? आता चांगला येतोय. ओके. सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे समन्वयक डॉक्टर माननीय सुबोध कुलकर्णी सर, स्कूल ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉक्टर कांबळे सर, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर आणि माझे सर्व सहकारी मित्र. डॉक्टर माधवराव गाडगीळ सर यांचा परिचय सर्वांना माहीत आहे, ती व्यक्ती काय आहेत. तरी देखील कार्यक्रमाचा एक औपचारिक म्हणून सरांचा मी थोडक्यात परिचय या ठिकाणी करून देणार आहे. सरांना सुरुवातीपासून जीवशास्त्र आणि गणित यामध्ये आवड होती आणि त्यातून त्यांनी पदवी पूर्ण केली. त्यानंतर मरीन बायोलॉजीमध्ये MSc आणि त्यानंतर मॅथमॅटिकल थिअरी ऑफ इव्होल्युशन या विषयामध्ये डॉक्टर बॉसट या जीवशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हार्वर्ड विद्यापीठामध्ये PhD पूर्ण केली आहे. अशा विषयावर अध्ययन करणारे सर पहिले होते. त्या प्रबंधामध्ये सरांनी साधन संपत्ती जीवाला जिवंत ठेवण्यासाठी किती प्रमाणात सर अनम्यूट झालंय तुमचं, अनम्यूट करा. म्यूट झालंय सर. प्रकाश सर. मी एक सूचना करू का हो? हा करा सर. हा, तर आपण काय विस्तृत परिचय करून देऊ नका. तसं मला पाहिजे तर की मी एक निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ आहे आणि लोकांबरोबर काम करण्यात आनंद बाळगणारा शास्त्रज्ञ आहे आणि सर्व ज्ञान खुलं असावं, सर्वांपर्यंत पोचावं ही मला तळमळ आहे. आणि त्यामुळे मी या विशेषतः विकी चळवळीतील अनेक उपक्रम, विकिपीडियातले लेख, विकिमीडिया या सगळ्या करता काही थोडंफार योगदान करायचा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं एवढा परिचय पुरा आहे. तुम्ही आता हे सगळं बॉसट हे सगळं कशाला सांगत बसताय अशी माझी विनंती आहे. विनंती मान्य असेल तर आपण पुढे जाऊया. हो पुढे जाऊया. चालेल. मला वाटतं मोठा माणूस कसा असतो किंवा काय त्याची लक्षणं असतात, मला वाटतं ती त्यांच्या ह्याच्यातून आहेत की इतकं मोठं त्यांचं व्यक्तिमत्व आहे की ते म्हणतात की माझा परिचय सुद्धा नको. पण नक्कीच सर आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की आज तुम्ही आमच्या सगळ्यांच्या सोबत आहात. आणि म्हणून मला नक्की सगळ्यांना सांगा वाटतं की सह्याद्रीच्या संदर्भातलं संशोधन कार्य असो किंवा कोणत्याही क्षेत्रातल्या संशोधन कार्यामध्ये खोल जात हा मॅडम बोला, तुमचा आवाज येत नाही. आवाज. नमस्कार सर. बोला. मी म्हटलं की खऱ्या अर्थानं मोठं व्यक्तिमत्व आहे तुमचं की तुम्ही म्हणता की परिचय सुद्धा नको, पण तुमचं आज इथं असणं मला वाटतं आमच्या सगळ्यांसाठीच खूप मोठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. म्हणूनच आज उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच मला सांगावंसं वाटतं की सह्याद्रीच्या संदर्भातलं असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संशोधन कार्यामध्ये असो, खोल जाणं जे त्यांचं आहे ते अगदी एव्हरेस्ट गाठणारं त्यांचं खोल जाणं आहे. तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मानांनी, संशोधन कार्यांनी, शिकवण्याच्या तळमळीनं आणि सृष्टीतल्या कणाकणाशी असणाऱ्या जिव्हाळ्यानं त्यांचा जीवन परिसर सुगंधित झालाय. असे परिसर तज्ज्ञ पद्मभूषण माधवरावजी गाडगीळ सर आज इथं उपस्थित आहेत. तेव्हा त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि सुबोध कुलकर्णी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी ती लिंक पुन्हा एकदा शेअर करावी, सगळ्यांना दाखवावी.
मी अनम्यूट केलंय, आता येत आहे ना माझा आवाज? हो सर, आवाज येतोय सर. नमस्कार. या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन ह्या पुस्तकाचं लोकार्पण करण्याची मला तुम्ही संधी दिली म्हणून मी फार आनंदात आहे. अर्थाच्या अवतीभोवती हा विषय एकूणच फार महत्वाचा आहे. आता मी जीवशास्त्रज्ञ आहे आणि मला ह्याच्यातलं काही जास्त गम्य नक्कीच नाहीये, परंतु मला या विषयाबद्दल खूप कुतूहल आहे. माझे वडील धनंजयराव गाडगीळ हे स्वतः अर्थशास्त्रज्ञ होते आणि त्यामुळे मी आपोआप ऐकलं आहे आणि काही त्याबद्दल वाचन केलेलं आहे. एकच मी उदाहरण सांगतो. आता आत्ताच मगाशी उल्लेख झाला, या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे तळागाळातल्या लोकांचा विकास आणि मध्यम वर्गाची कंबरमोड अशा काही प्रकारचं. आता मला माहिती नाही, मी हे काही वाचलं नाहीये व्यवस्थित, हे मी पूर्णपणे कबूल करतो, परंतु मला खूप आठवतं की गोखले अर्थशास्त्र संस्था म्हणून संस्था जी होती त्याचे माझे वडील संचालक होते आणि त्या संस्थेच्या संस्थापन दिनाच्या दिवशी एकदा के.एन. राज या प्रसिद्ध केरळातले अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांना संस्थापन दिनाचं भाषण द्यायला बोलावलं होतं. आणि के.एन. राजा म्हणजे मी त्या शाळेतच होतो मला वाटतं त्यावेळी, पण के.एन. राजांचं भाषण मला अजून लक्षात आहे. त्याचा विषय होता टायरनी ऑफ द मिडल क्लासेस. ते म्हणतात की मध्यमवर्गीय सतत हाकाटा करत असतात की आमची कंबरमोड होतीये आणि हे लोकच सगळ्यांवरती हुकूमत गाजवतायत आणि यांचाच विकास होतोय आणि हे काही तुम्ही यांची कंबरमोड वगैरे खरं मानू नका. मी म्हणतो त्याप्रमाणे माझ्या अजून ते लक्षात आहे. खरं तर हे मला माहिती नाहीये, सुबोध कुलकर्णी आपण सगळ्यांनी मिळून ही त्यांची जी गोखले अर्थशास्त्र संस्थेत संस्थापन दिनानिमित्त झालेली भाषणं होती ती सर्व उपलब्ध करून देण्याजोगी आहे. आणि त्याच्यात अनेक महत्वाची चांगली म्हणजे इंग्रजीत आहे अर्थात, परंतु या अर्थशास्त्राबद्दल खूप चांगलं विवेचन आहे. तर हे लोकांपर्यंत असं विवेचन पोचणं माझ्या दृष्टीने वेगवेगळ्या दृष्टिकोन असू देत, त्याच्यात काहीच प्रश्न नाही. मी जे आज सतत ऐकत राहतो ते असं असतं की लोकांसाठी काहीतरी पैसे जोरात खर्च करणं, ते योग्य रीतीने असोत किंवा अयोग्य रीतीने असोत, म्हणजे सवंग लोकप्रियता मिळवायचा केवळ प्रयत्न करणं, पॉप्युलिझम. आणि हा पॉप्युलिझम ही अतिशय वाईट आणि चुकीची गोष्ट आहे. शासनाने किंवा राजकारण्यांनी कधीही असं करू नये. परंतु जे भरपूर सधन आहेत त्यांच्यासाठी वाटेल त्या सवलती उपलब्ध करून देणं आणि आणखी त्या वाढवत जाणं, याला त्यांनी नाव ठेवलेलं आहे रिफॉर्म, आर्थिक सुधारणा. आणि या सुधारणा मात्र चांगल्या, त्यांचे मोठं कौतुक करायचं. त्यांना आणखी पैसे मिळवायची अयोग्य संधी दिली तरी ती खूप चांगली म्हणायची. उदाहरणार्थ मी सांगतो, एक साधी गोष्ट आहे की चांगल्या शासनांनी जगातल्या जर्मनी म्हणा, स्वीडन, नॉर्वे, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, जे आर्थिक दृष्ट्याही खूप प्रगत देश आहेत, त्यांनी पूर्ण मान्य केलेलं एक तत्व आहे पोल्युटर प्रेज प्रिन्सिपल. जो प्रदूषण करेल त्यांनीच त्याची किंमत मोजायला पाहिजे. भारतामध्ये कुठेही अतिशय वाईट प्रदूषण करणारे वाटेल तेवढे उद्योगधंदे आहेत, त्यांना कधीही किंमत मोजायला लावली जात नाही. आणि ही केवढी त्यांना अप्रत्यक्षरित्या पैसे दिले जात आहेत. किंवा पुण्याचे आम्ही मध्यमवर्गीय सुद्धा आम्ही अपराधी आहोत. आम्ही मुठा नदी अत्यंत प्रदूषित करतो, सांडपाण्याची काहीही व्यवस्था करत नाही आणि मग
सरांचा माईक अनम्यूट करायला हवाय. झाला का? हो, हा आता बोला सर. हा मगाशी आपणच झाला होता वाटतं. होय होय. हा तर ही किंमत ते लोक मोजताहेत पुण्याच्या मध्यमवर्गीयांनी निर्माण केलेल्या प्रदूषणाची. त्या अशा अनेक गोष्टी आहेत की ह्या सगळ्या लोकांत पुढे यायला पाहिजेत आणि लोकांच्या भाषेत त्यांच्या पुढे यायला पाहिजेत. आता मी कित्येक वर्ष गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राचा मला तिथे काम करायला खास आनंद होतो, कारण तो जवळजवळ 70% जास्त तिथे नैसर्गिक अरण्याचं आच्छादन आहे. निसर्गरम्य आणि साधे लोक आहेत, मुख्यतः गोंड आदिवासी. त्यांच्या बरोबर मी काम करतो आहे. मी पाहतो की त्यांच्यातल्या कुणालाही इंग्रजी अजिबात अवगत होत नाही आणि त्यातली चांगली हुशार मुलं सुद्धा 10वी नापास होतात, कारण 10वी मध्ये ते इंग्रजीत सतत नापास होत राहतात. ही इंग्रजीची जबरदस्ती आपल्यावर का आहे याची आजच्या जगात काहीही जरूर नाही. आज एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणि याच्यात युनिकोड आणि एकूणच या विकिमीडिया आणि सामाजिक माध्यमांचं मोठं योगदान आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ज्ञान जाणं इतकं सहज शक्य झालेलं आहे की इंग्रजी एकेकाळी म्हणायचे वाघिणीचं दूध आहे, ते वाघिणीचं दूध आम्ही प्यायलो, ठीक आहे. त्यावेळी जेव्हा वाघिणीचं दूध म्हटले इंग्रजीला तेव्हा इंग्रजांच्या भाषेतून आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान पोचलं म्हणून लोकांना आनंद होत होता. पण आज आपण जे वाघिणीचं दूध पितोय त्याच्याने आपली काय गती करून ठेवली आहे. मी इथे भारतीय विद्या भवन म्हणून शाळा आहे, तिच्या काही याच्यावरती होतो थोडे दिवस शासन मंडळावरती. मी शाळेत जाऊन पाहिलं तर शाळेतल्या जिकडे तिकडे पाट्या आहेत. विद्यार्थ्यांनी सुट्टीमध्ये सुद्धा मराठी बोललं तर त्याला परवानगी नाही. भारतीय विद्या भवनात येऊन तुम्ही फक्त या भवनात पाऊल ठेवल्यापासून पाऊल बाहेर काढेपर्यंत मग वाटेत तुम्ही खेळत असा, सुट्टीत काही करत असा, त्यावेळी इंग्रजीतच बोलत राहिलं पाहिजे. अरे काय ही सक्ती करतोय आणि याची काहीही आवश्यकता नाहीये. आज इंग्रजीतलं सगळं ज्ञान आपल्याला मराठीत आणणं शक्य आहे आणि त्यासाठी मराठीतून सगळं ज्ञान उपलब्ध करून द्यायला खूप चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. आपल्या भारतीय शासनाचं सीडॅक म्हणून संस्था आहे, सेंटर फॉर डेव्हलपिंग ऍडव्हान्स कम्प्युटिंग. त्याचे अनेक माझे मित्र आहेत. ते मला सांगत होते 2004 सालपासून की आम्ही हे मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी काही ना काही करतोय. काही केलं नाही आणि फटाक दिवशी गुगलनी आणि सॅमसंग सारख्या या स्मार्टफोन बनवणाऱ्या उत्पादक कंपन्यांनी सगळं मराठीत सहज उपलब्ध करून दिलंय आणि भाषांतराच्या सोयी सुद्धा अतिशय चांगल्या झालेल्या आहेत. त्या मराठीत अजून पुरेशा पोचल्या नाहीत, कारण पुरेसं साहित्य मराठी हे चढलं नाहीये आंतरजालावर, वेबवरती सहज उपलब्ध झालं नाहीये. ते निश्चित व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे जो आज उपक्रम आहे माननीय कुलगुरूंचं हे पुस्तक तातडीने विकिस्रोत म्हणून उपलब्ध करून देणं हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. असंच आणखी खूप खूप व्हायला पाहिजे, कारण जितकं असं मराठी साहित्य मिळेल तितकं लोकांना त्याचा भरपूर फायदा होईल. आणि मी सांगतो की मला ज्योतिबा फुल्यांचं शेतकऱ्याचा असूड हे मराठीतलं फार महत्वाचं पुस्तक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. मला आठवत होतं की त्याच्यातल्या एका प्रकरणात त्यांनी आज जो पाणलोट क्षेत्र विकास म्हणतो तो पाणलोट क्षेत्र काय असावा याचं 1883 साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक व्यवस्थित विवेचन केलेलं होतं. त्याच्यात मला आठवत होतं की त्यांनी पाणलोट क्षेत्रात काय घालायला हवं, ताली. ताली हा शब्द होता, अशा ताली बांधाव्यात वगैरे. तर आज ते सुदैवाने विकिस्रोत मध्ये नाहीये मला वाटतं आलेलं, परंतु कोणीतरी
स्वतःहून वेबवरती उपलब्ध करून दिलेलं आहे. तेव्हा मी शेतकऱ्याचा असूड ताली एवढा शब्द टाकला तर ताबडतोब मला तो संबंध प्रकरण ते ज्योतिबा फुलेंनी कसं दिलं होतं, व्यवस्थित पाणलोट क्षेत्र कसा विकसित करावा याचं नीट त्यांच्याकडून समजावून दिलं होतं. हे लागलीच बघायला मिळालं. म्हणजे एका क्षणात मला ते माझ्या डोळ्यापुढं आणता आलं. हे सगळं होईल आणि जसं जसं होईल तसं तसं आपण पुढे जाऊ. आता मी बघतो तो मी काही दिवस दक्षिण कोरियात गेलो होतो, काही तिथल्या विद्यापीठांच्यात वगैरे. दक्षिण कोरियामध्ये कुणालाही इंग्रजी भाषा काहीही समजत नाही. तिथल्या PhDच्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्रातल्या मला घेऊन गेल्या होत्या इकडे तिकडे दाखवायला. त्यांना बिलकुल इंग्रजी येत नव्हतं, परंतु कोरियन लोकांनी ते इंग्रजीतलं ज्ञान त्यांच्या भाषेत आणून आणि कोरियन भाषा बोलणारे लोक मराठी भाषा बोलणाऱ्याहून कमी आहेत. कोरियन भाषा बोलणाऱ्या लोकांनी सगळं ज्ञान आपल्या भाषेत आणून जो काय विकास केलाय त्याच्यामुळे आपण सॅमसंगची विकत घेतो, ह्युंडाईच्या गाड्या विकत घेतो. आपण आपल्या जी काय आर्थिक प्रक्रिया आहे त्याच्यातून सॅमसंग सारख्या काही कंपन्या एकही कुठलीही उभी राहिली नाही भारतात. आपण पैसे करतो ते रिअल इस्टेट, आणखी रस्ते बांधणं, आणखी अशातच आपल्याकडे पैसे केले जात आहेत, भरपूर होत आहेत. परंतु आपल्याकडे आहे का सॅमसंग किंवा हुंडई? आणि एक इंग्रजीचा एक शब्द न समजणाऱ्या विद्यापीठातल्या पर्यंत पोहोचलेल्या आणि संशोधनात भाग घेणाऱ्या लोकांनी हे सगळं केलेलं आहे. तर या दृष्टीने आपण मराठी चा विकास हे केंद्रस्थानी ठेवून त्या मराठीला बाकीच्या जगातल्या सगळ्या भाषांशी आणि ज्ञानाशी जोडून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकिपीडिया सारख्या चळवळीच्या बरोबर जोरदार काम करायला पाहिजे. आणि आजच्या या सोहळ्यामध्ये हाच विषय होता आणि याचा एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे आपल्या माननीय कुलगुरूंनी आणि आपण सगळ्यांनी मिळून. म्हणून मला याच्यात भाग घ्यायला उत्साहितही होतो. आणि अर्थात सुबोध कुलकर्णी माझे बऱ्याच वर्षांचे स्नेही आहेत, ते याच्यात खूप चांगलं काम करतायत. तर आपण सगळे मिळून हे पुढे नेऊया अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच सरांनी आता म्हटलेलंच आहे की खरं तर आता मराठी संवर्धन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आता आपण सगळेजण साजरा करत आहोत. मराठीच्या प्रचार प्रसारार्थ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे आता खरं तर वाघिणीच्या दुधापेक्षा मराठी मायबोलीचा गळा आणि लळा अधिक सशक्त आणि समृद्ध होण्याची सध्या गरज आहे. आणि त्या अर्थानं नक्कीच आपण सगळेजण प्रयत्नशील राहू. सरांच्या शुभ हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि मॅडम वरती अभिनंदनाचा वर्षाव सुरूच आहे सगळ्यांकडून. आपण पुढे वळणारच आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा मला ही गोष्ट नक्की नमूद करावीशी वाटते की सरांनी स्क्रीन शेअर केली होती तेव्हा तुम्ही मुखपृष्ठ पाहिलंच असेल की अतिशय अर्थपूर्ण असं मुखपृष्ठ मॅडमचं होतं की अर्थाच्या अवतीभवती या शीर्षकाला अनुसरून त्यांनी रेखाटलेलं हे मुखपृष्ठ. आणि म्हणून मला वाटतं की या माध्यमातून एक चित्रकार म्हणूनही आणि एक अर्थतज्ञ म्हणूनही दोन्ही त्यांच्या भूमिका, दोन्ही त्यांची रूपं अतिशय स्पष्टपणे प्रत्येक वाचकासमोर येतात. ज्येष्ठ साहित्यिक शास्त्रज्ञ अच्युत गोडबोले सर म्हणतात, आपल्या प्रस्तावनेत ते म्हणतात की जागतिकीकरणाचा सर्वत्र जय जयकार चालू असताना त्याविषयी परखडपणे विचार मांडून आपल्याला सखोल विचार करायला लावणारं पुस्तक म्हणजे अर्थाच्या अवतीभवती. तर अशा या विचार प्रवृत्त करणाऱ्या पुस्तकाच्या अभ्यासू लेखिका आदरणीय कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी लेखिकेचं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना. आपल्या सोबत आज या महत्वपूर्ण सोहळ्यामध्ये पद्मविभूषण प्राप्त माधवरावजी गाडगीळ सर इथे उपस्थित आहे. सर आपलं विशेष स्वागत आणि धन्यवाद. आज आपली उपस्थिती इथे आम्ही सगळ्यांना अतिशय प्रेरणादायी आहे. तर गाडगीळ सर, तसेच सुबोध कुलकर्णी सर, त्यानंतर बाळासाहेब मागडे, डॉक्टर गौतम कांबळे, रवींद्र चिंचोळकर सर, वनखेडे सर, इथे सर्व उपस्थित माझे सहकारी आणि जितके काही
स्नेही आहे, जे काही मराठी भाषा संबंधित ज्यांचं स्नेह आहे आणि शिवाय अर्थशास्त्र म्हणून ज्यांना या विषयाबद्दल विशेष ओढ आहे, असे सगळे उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं प्रथम मी स्वागत करते. आम्ही सहज जेव्हा 2 वर्षापूर्वी माननीय सुबोध कुलकर्णीशी चर्चा करत होतो आणि विकिमीडिया प्रकल्पाच्या बद्दल काय आपल्याला करता येईल, कसा MOU करता येईल याची चर्चा करत होतो, तेव्हाच एक कल्पना अशी सुचली होती की विद्यार्थ्यांकरता तर जे करतो आहो ते आपल्याला पुढे येऊन करायचंच आहे, पण त्याच्याबरोबर आपण पुस्तकाच्या रूपात, आर्टिकल्सच्या रूपात, मोनोग्राफच्या रूपात असं वाचकांना काय देऊ शकतो, कसं जास्तीत जास्त मुक्त करू शकतो, ही संकल्पनाच आम्हाला सगळ्यांना पटली. आणि त्याच्याबरोबर आम्ही आमचा जो सोशल सायन्सचा म्हणजे विभाग आहे आणि त्याच्याबरोबर इतरही जे आमचे विभाग आहेत त्यांना पण आम्ही हे शेअर केलं. आणि मला असं सांगायला आवडेल की चिंचोळकर सर आणि त्यांची जी टीम आहे त्या सगळ्यांनी याच्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष दिल्यामुळे जेव्हा मी सांगितलं की असे विविध भागाचे पण कसे एकामेकाशी जोडलेले विचार, अर्थशास्त्राच्या आजूबाजूला असणारे, अवतीभोवतीला असणारे जे विचार आहेत त्याचं एक आपण पुस्तक म्हणा किंवा रेफरन्स बुक म्हणा किंवा त्याचा जसं आपण म्हटलं की मुक्त उपयोग, जसा वाचकाला वाटेल तसा उपयोग आपण करू शकतो असं मला द्यायला आवडेल. आणि तेव्हापासून आम्ही याची जी टायपिंग प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला टाकायला पाहिजे या सगळ्या आम्ही सुरुवात केल्या. आणि म्हणून मी असं म्हणेन की टेक्नॉलॉजी ही सध्या आपण म्हणू की खूप महत्वाची आहे, ग्रेट आहे, ज्याला आपण म्हणतो की त्याच्यातनं भाषेची क्रांती पण केलेली आहे. आणि आता गाडगीळ सरांनी अतिशय उपयुक्त असं म्हटलं की आपल्या भाषेत का नको, तर हे सुद्धा आम्ही आता अनेक व्यासपीठांवर बोलतो आहोत. आणि त्याच्यासोबत आता मी आमच्याकडे जितके भाषाशास्त्र विभागामध्ये त्या सगळ्यांच्या आणि तुम्हाला विचारायचं तुम्हाला माहिती बघा म्यूट करा, सांगा. तुम्ही संमती दिल्याशिवाय तुमचा पास होतो का? चिंचोळकर सर. ठीक आहे, मला वाटतं म्यूट झालेला आहे. हा, तर अशा पद्धतीने विकिमीडिया प्रकल्प आणि मराठी भाषा पंधरवडा अशा याच्या संदर्भात हे आज एक मोठा सोहळा होऊ शकला. आणि थिंक टँक यांच्या माध्यमातून जे त्यांनी परिश्रम घेतले त्याकरता मला परत सांगावंसं वाटेल की परिसर तज्ञ माधवरावजी आपल्या सोबत आहे, आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाचं आहे. आता मी थोडंसं अशा भागाला जाते की आम्ही जेव्हा अशी लिखाण करतो तेव्हा त्याचा उद्देश असतो की त्याच्यातनं रेफरन्स घ्यावेच, म्हणजे लोकांनी त्याचा मुक्तता वापर कराव्याच, पण त्याच्यातनं अनेक प्रकारच्या संकल्पना आणि विश्लेषण हे पुढे येऊ शकतं. म्हणून रेफरन्स बुक असो किंवा त्याचा जसा वापर करायचा त्याच्याकरता आज हे मुक्त झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच आपण असं म्हणू शकतो की अनेक प्रकारचे जे प्रश्न आहेत, जसं मांडण्यात आलं की प्रदूषण आहे, त्याच्यातनं अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. सरांनी गडचिरोलीचा पण उल्लेख केला, ज्याचा माझा फार सर जवळचा संबंध आहे. गेल्या एक 15 वर्षापासून मी कोणत्या ना कोणत्या बाबी तिथे जोडलेले राहिले. तर तिथे खरंच ज्ञान कसं पोचेल, सोप्या भाषेत कसं पोचेल, मराठीत कसं पोचेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आपल्याला वारंवार दिसून येते. आणि त्याच्यातनं मग ज्या काही इतर बाबी आहेत ज्या अर्थशास्त्राच्या नसतील देखील तरी आम्ही त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला. तर मी परत माझी सगळी जी टीम ज्यांनी मेहनत घेतली या सगळ्यांची याकरता अत्यंत आभारी आहे की त्यांनी एक मोठं काम करून आज आपण जसं म्हणताय की फक्त महाराष्ट्र नव्हे तर कदाचित हा पूर्ण भारतामध्ये असू शकेल पहिला उपक्रम, याची सुरुवात झाली. याच्याकरता माझ्याकरता पण हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आता मी थोडंसं पुस्तकाबद्दल बोलेन आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की थोडंसं जे काही त्याच्यामध्ये भाष्य झालेलं आहे आणि आपल्या समोर आणलेलं आहे, मी सगळ्यांना एक विनंती करेन की आपण हे जरूर वाचावं. ते कोणत्या दृष्टिकोनातनं आणि याला खुलं करण्याचा जेव्हा प्रस्ताव आला होता कुलकर्णी सरांच्या माध्यमातून आणि मग त्याच्यानंतर चिंचोळकर सरांनी पण त्याला ज्या पद्धतीने सगळी माहिती आम्हाला ते देत गेले आणि आम्ही त्याच्यातनं चर्चा करत पुढे जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटतं की त्याला खुलं करण्याच्या मागचा आणखीन एक हेतू आहे, ज्याला मी पहिला जो टप्पा आहे जागतिक समस्या किंवा जागतिक क्षेत्रामध्ये होणारे जितक्या उलाढाली आहे. आता आपण अर्थ म्हटलं तर फक्त पैसाच नाही तर अर्थामध्ये असलेल्या अनेक बाबी आहेत. जसं आता म्हटलं की आपला
परिसर आहे, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या घटना आहे, धोरण आहे, शासन काय म्हणते, त्याचा परिणाम काय होतो, हे सगळे अर्थशास्त्राचे भाग आहेत. आणि म्हणून त्याच्या पलीकडे देखील खरंच विचार करण्याची आवश्यकता आणि त्या दृष्टिकोनातून हा विचार केला गेला. आपण असं म्हटलं की जागतिकीकरण आलं, त्याच्या आधी पण देशांमध्ये काय होत होतं, पूर्ण जगामध्ये काय होत होतं, याच्याकरता मला वाटतं आपण सर्वांनी पहिला आणि दुसरा जो लेख आहे तो जरूर त्या दृष्टिकोनातून बघावा. कारण की एक आर्थिक उदारमतवाद कसा फोफावला गेला आणि हळूहळू करता करता असं आपल्याला लक्षात येईल की उदारमतवादाचा फायदा कोणाला झाला. आता आपण म्हणतो गरीब आणि श्रीमंत यांच्या जसा फरक म्हणतो, तसंच विकसित देश आणि अल्पविकसित देशांमधला हा फरक वाढतच गेला, ती दरी वाढत गेली. आणि त्याच्याकरता कोण जबाबदार आहे याचं मी थोडक्यात माहिती आणि त्याचं उत्तर देखील या 2 पहिल्या आपण म्हणू चॅप्टर्स मध्ये दिलेलं आहे. त्याच्या आता पुरे, इनफ इज इनफ असं त्याचं टायटल आहे. हे तर खूप मार्मिक आहे आणि मला वाटतं जो कोणी त्याच्या आत जाईल त्याला लक्षात येईल की खुलं करण्यामागचा आमचा सगळ्यांचा उद्देश काय होता. कारण की या गोष्टी लपवूनच ठेवण्यात आलेल्या होत्या. हा इनफ इज इनफ हा अशा प्रकारचा ग्रंथ आहे ज्याला डेव्हिसन एल बुधोनी राजीनामाच्या माध्यमातून दिला. आणि राजीनामा हा त्यांनी कोणाला दिला तर IMF आणि वर्ल्ड बँकेच्या अशा महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांना दिला जे त्यांच्याकडनं अनेक प्रकारचं शोषण आफ्रिकेमध्ये करून घेत होते. आणि जेव्हा आम्ही त्याला वाचत होतो, आम्ही जेव्हा चर्चा करत होतो, एका पुस्तकाचं, या फक्त एकट्या पुस्तकाचं वाचन देखील आम्ही सादरीकरण त्याचं केलेलं आहे. त्याच्यावरनं असं लक्षात येतं की जगाला आपल्या हातात काबीज करून घेण्याकरता किती प्रकार लोकांनी केले असतील आणि त्याच्याकरता हे माहिती खुली झालीच पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की कोणत्या प्रकारे आर्थिक, सामाजिक, राजकीय नव्हे तर पर्यावरण शोषण आणि अनेक प्रकारच्या बाबी होत होत्या. तसंच त्याच उदारमतवादाचा जो पहिला लेख आहे त्याच्यामध्ये मी जुने आमचे अर्थतज्ञ ॲडम स्मिथ पासून तर जितके काही त्याच्यामध्ये विचारधारा आल्या त्याचा संबंध भारताशी कसा आहे इथपर्यंत त्यांना नेण्याचा प्रयत्न केलाय. जागतिक पातळीच्या होणाऱ्या हालचाली, भारतामध्ये होणारा त्याचा प्रभाव आणि जगावर त्याचा होणारा परिणाम आणि विकसनशील देशांची जी ओढाताण जी आहे ती या सगळ्यामध्ये मांडलेली आहे. त्याचमध्ये असलेले बाकीचे जे महत्वपूर्ण भाग ज्याला बहुतेक सामान्य व्यक्ती वाचत नाही तो आहे डंकेल प्रस्ताव. आणि डंकेल हे कोण असा सुद्धा जर आपण भाग बघितला तर याची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. जर वाचक इतका समृद्ध त्यांनी होऊ शकत असेल की कोण हे होते डंकेल, त्यांनी हा प्रस्ताव का आणला, ते आपल्याकडे असलेल्या शेतमजुरांच्या बद्दलची त्यांना का बरं म्हणजे त्याचा उहापोह करण्याची गरज पडली, असे सगळे एक एक पल्ले जर आपण बघितले तर मला वाटतं आपल्याला हे ज्ञान मिळणं आवश्यक आहे की नेमकं काय होत होतं, काय होतंय आणि पुढे काय होणार आहे याचा कुठेतरी आपण एक विचारक म्हणून सुसूत्रता आणू शकतो. आणि जितका व्यक्ती अशा वाचनाने समृद्ध होईल तो पर्यायी समाज आणि देशाकरता काही ना काहीतरी मार्गदर्शन पण देऊ शकेल, सतर्क राहील, त्याला तसं राहण्याची आवश्यकता आहे असं पण एक याच्यामध्ये सूचित केलं जातं. त्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो मी भारताच्या संदर्भात असलेल्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. भारताच्या मध्ये पण ज्या काही बाबी आहेत ते जागतिक बाबीशी जोडल्या आहेत आणि म्हणून तो पहिला भाग दुसऱ्या भागाशी पण कुठेतरी आपल्याला त्याचा एक सूचक माहिती देते असं आपल्याला लक्षात येईल. त्याच्यामध्ये हा सर्वात पहिला भाग असा येतो की खाजगीकरण जे झालं त्याचा भारतावर काय परिणाम झाला, त्याचा ग्रामीण भागावर परिणाम झाला. ग्रामीण भागामध्ये अशा काही संकल्पना त्याच्यात मांडलेल्या आहेत ज्याला एक असं गोंडस नाव दिल्या गेलं जसं स्पेशल इकॉनॉमिक झोन. आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागांना काय भोगावं लागलं, काय करावं लागलं, हा तो दुसऱ्या भागामधला हा स्वरूप मांडलेला आहे. त्याच्यानंतर ज्याची आता चर्चा झाली की तळागाळाच्या लोकांचा विचार हा तर आपल्या देशाकरता किंवा कुठल्याही विकसनशील देशाकरता हा अत्यंत महत्वाचा आहे. आता आपला भारत देश एमर्जिंग अर्थव्यवस्था होतोय, म्हणजे प्रगतीशील अर्थव्यवस्था आहे, तेव्हा खरंच तळागाळाच्या लोकांचा आणि मध्यम वर्गांचा विकास जसा पाहिजे तसा झालाय का, किंवा गरीब श्रीमंतांमध्ये असलेला अंतर हा वाढतच चाललेला आहे, असा हा प्रश्न कायम अर्थतज्ञांसमोर असतो. आणि वारंवार जेव्हा आकडे येतात की एक विशिष्ट व्यक्तीची संपत्ती आणखीन एवढी वाढली, एक विशिष्ट व्यक्तीच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्यामुळे काही मोजके लोकांच्या हातात वेगवेगळ्या प्रकल्पातनं एवढा मोठा पैसा किंवा सगळा भाग गेला, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सामान्य माणसाला कळायलाच पाहिजे.
आणि त्याच्यातनं जर आपण एखादं असं पण धोरण नेमलं आणि जेव्हा लोकांचे विचार घेतल्या जातात, जसं आता नवीन शिक्षण नीती तयार करण्यात आली तेव्हा खूप लोकांचे विचार करण्यात आले. तेव्हा जसं आता म्हणण्यात आलं की आपल्या मातृभाषेमध्ये अभ्यास पाहिजे, तसं अर्थतज्ञांनी म्हटलं पाहिजे की प्रत्येक क्षेत्राचा विकास होण्याकरता, प्रत्येक क्षेत्रातील तळागाळाच्या लोकांचा विकास होण्याकरता काय करायला पाहिजे, हे जोपर्यंत लोक बोलकी होणार नाही, त्यांना हे सगळं कळणार नाही, तोपर्यंत नुसती धोरणं बनवून होणार नाहीत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आम्ही भारताची पंचवार्षिक योजना, त्याचा होणारा औद्योगिक वर परिणाम, कृषीवर परिणाम, संरचनात्मक विकास, असे पण मुद्दे मी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आता संरचनात्मक विकासावर फक्त मी 2-3 वाक्य बोलते की आता एक खूप त्याची गरज होती. आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रकारचे रस्ते, वाहतुकी निर्माण किंवा अशा संचार व्यवस्था, अशा खूप गोष्टी वाढलेल्या आहेत. या जर ज्या ज्या देशांमध्ये वाढल्या, ज्यांनी किंवा किंबहुना त्याच्यावर प्रथम महत्व दिला, ते देश पुढे आले. आणि मग आपल्याला एमर्जिंग का म्हणतात येत आता, किंवा आता वर्ल्ड बँक आपली काहीतरी एक सूचना देतं की हा देश पुढे जातोय. त्यांनी सूचना देण्यापेक्षा आपण ठरवायला पाहिजे की आपली संरचना किती प्रगल्भ आहे आणि आपण कसे पुढे जाऊ शकतो. याच्याकरता आपल्या देशाच्या या सगळ्या विकासात्मक बाबींचा माहिती होणं अत्यंत आवश्यक आहे. एक लोकसंख्येचा विषय पण मी इथे घेतलेला आहे आणि त्याच्याच नंतर मी युवा वर्गांचा पण एक थोडासा उहापोह केलेला आहे. लोकसंख्या नेहमी असं आतापर्यंत शिकवल्या जातं, प्रामुख्याने सामाजिक शास्त्रामध्ये शिकवल्या जातं की एक ती वाढणारी लोकसंख्या एक भार आहे, कलंक आहे. पण त्याची जर दुसरी बाजू बघितली तर ती कशी साधन संपत्ती आणि त्याचा जर चांगला उपयोग होऊ शकला तर पर्यावरणाकरता पण ती कशी पोषक होऊ शकते, असा एक आढावा मी त्याच्यामध्ये घेतलेला आहे. अर्थात त्याची पण एक मर्यादा असणं, जमिनीवर त्याचा प्रभाव पडणं हा भाग राहणारच आहे. पण तरी त्याचा युवकांनी विचार करणं, युवकाचा विश्व थोडासा तरी वेगळा भाग त्याच्यामध्ये जरी घेतला असला तरी या भागाचा विचार करणं, त्याच्यावर चर्चा होणं, म्हणजे मी अशी अपेक्षा करीन की हे जर पुस्तक जास्तीत जास्त वाचलं गेलं आणि त्याच्यामध्ये अनालिटिकल जर विचार मांडण्यात आले तर अशी चर्चा व्हावी आणि त्याच्यामधनं लोकांच्या ज्या काही कल्पना आहेत त्या आणखीन समृद्ध व्हाव्या. काही जर आणखीन सुचवायचं असेल ते पण सुचवत राहिलं तर निश्चित आपल्या ज्ञानामध्ये भर पडत राहते. काही जसं थ्योरेटिकल भाग पण त्याच्यामध्ये याच्याकरता घेतले की काही सिद्धांत अर्थशास्त्रामध्ये बनवले जातात, परंतु त्याचा कितपत उपयोग होतो आणि त्याचा नेमका परिणाम व्यवहारात कसा असतो हा पण एक वाचकांना महत्वाचा भाग ठरू शकेल. आता जो शेवटला जो मी तिसरा भाग त्याच्यामध्ये घेतलेला आहे तो विदर्भ संबंधित आहे. कारण की विदर्भामध्ये मी अक्षरशः जसं सर म्हणाले तसं गडचिरोलीच्या अतिशय अशा भागांमध्ये काम केलं की जिथे कोणी जायला बघत नाही. त्याच्याबरोबर अशाही भागांमध्ये मी काम केलेलं आहे जे समृद्ध आहेत आणि जिथे विकास भरपूर झालेला आहे. एकाच विशिष्ट क्षेत्रामध्ये 2 भाग, तर एका महाराष्ट्रामध्ये असे विभाग ज्याच्यामध्ये एकाची प्रगती खूप आणि विदर्भ आणि मराठवाडा मागासलेला, असे सगळे प्रश्न अर्थ व्यवस्थेला कायम म्हणजे चालना देणारे ठरायलाच पाहिजे. आणि जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती तेव्हा असं निश्चित म्हणण्यात आलं होतं की सगळ्या भागाचा विकास होईल. पण आज इतके वर्ष लोटलेले आम्ही पाहतो की फक्त विकास काही विशिष्ट भागांकडे, उल्लेख केला तर मुंबई आणि पुण्याकडेच फक्त तो मर्यादित राहिलेला आहे. ही विकासाची बाजू नव्हे, हे आम्ही स्पष्टपणे मांडलेलं आहे. आणि त्याच्यातनं हा विषय खूप मोठा आहे. आम्ही याच्या वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास चर्चा करत राहिलो आहे. फक्त अर्थशास्त्रच नाही तर मग तिथली संस्कृती आहे, तिथलं शिक्षण आहे, तिथल्या अनेक प्रकारच्या ज्या बाबी आहेत ज्याचा संबंध पर्यटनाशी आहे, तुमच्या असंही भागाशी आपण म्हणू शकतो की ज्याचा अनेक आपले धरोहर आहेत पण आपण त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. ते कितीतरी या भागांमध्ये आहे. ही अवस्था नको, एका कुठल्याही राज्याची नको किंवा व्यवस्थेची नको, हा आपण त्याच्यामध्ये दक्षता घेतलेली आहे. आता जे 2 भाग त्याच्यामध्ये घेतले ते विदर्भ आणि त्याच्याशी संबंधित असलेले असे रिजन ज्याला आपण असंघटित क्षेत्र म्हणतो आणि कृषी क्षेत्र. आता हे 2 शब्द सध्या कोरोनाच्या काळामध्ये खूप प्रसिद्ध झाले, पण मी जेव्हा लिखाण केलं होतं ते कोरोनाच्या आधीचं पण होतं. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की काही असंघटित क्षेत्र जे आहेत त्यांना नाईलाजाने काही ना काही भागांकडे अशा दृष्टिकोनातनं जावं लागतं ज्याच्याकरता त्यांना मागणी असते की आम्हाला पैसा पाहिजे,
आम्हाला कुठेतरी चांगली नोकरी पाहिजे, काम पाहिजे, आणि म्हणून त्यांना काही दिवस कामात ठेवलं जातं आणि नंतर त्यांना कामातनं काढून दिलं जातं. त्यांची कोणी नोंद घेत नाही आणि त्याचं किंवा कोणी असं ऑडिट पण ठेवत नाही. त्यांची हलाखीची स्थिती असते आणि अशा लोकांच्या करता कधी आवाजच जास्त उठवला गेली नाही. आणि म्हणून त्याचा हा म्हणजे विचार करणारा हा लेख याच्यासाठी मांडण्यात आला की असे क्षेत्र फक्त काही विदर्भातच नाही तर पूर्ण भारतामध्ये आहेत, पण एक आपण ज्याला म्हणतो केस स्टडी सारखं असं इथे मांडलंय. असे अनेक पद्धतीने विचार त्याच्या माध्यमातून होऊ शकतात. असंही होऊ शकतं की वाचल्यानंतर कोणाला आपल्या क्षेत्रामध्ये पण अशा पद्धतीचं लिखाण करण्याचा एक प्रेरणा मिळेल, तर माझ्या दृष्टिकोनातून तो अतिशय आनंदाचा विषय होईल. त्यानंतर कृषी विकास आणि कृषी विकासाबरोबर पाणी व्यवस्थापन असं पण आम्ही घेतलेलं आहे. तर कृषी विकास मध्ये जो भाग आता आपण त्याला खूप महत्व देतो आहोत की कृषीमध्ये पण तेवढंच प्रभाव असणारा भाग आहे ज्याला आपण पोटेन्शियल म्हणतो. कृषीमध्ये पण तेवढी क्षमता आहे ज्याला आपण एम्पॉवरमेंट म्हणतो. या सगळ्या गोष्टींकडे आता आपण लक्ष देतोय जेव्हा बाकी विभाग बंद पडण्याची वेळ आली. असं नको व्हायला, म्हणून कृषीची रचना ही कशी असली पाहिजे याच्याकरता पाणी आहे, याच्याकरता असलेले कृषी पद्धती आहेत, वेगवेगळ्या बाबींचा आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींचा आपण कायम देशाच्या विकासाकरता एक चांगलं वाचक म्हणून एक चांगल्या पद्धतीने की त्याच्यामधनं आपल्याला काहीतरी संशोधनात्मक मिळेल आणि आपल्या जीवनाचं पण काहीतरी उद्देश त्याच्यामध्ये राहील असं मला वाटतं शिक्षण क्षेत्रामधनं तर येण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं जे काही लेख जे मराठीमध्ये हेतू पुरस्सरच लिहिले गेले होते की मराठी वाचकांना ते मिळावे असं मांडण्याचा हा एक प्रयत्न छोटासा मी केलेला आहे. अशा पद्धतीने जेव्हा मी विदर्भ डेव्हलपमेंट बोर्ड किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या बॉडीजवर काम केलं तेव्हा असं खूप संकलन आणि मी केलेले स्वतः लिहिलेले विचार पुस्तकं अशी जी आहेत ती मला असं वाटतं की ही जरूर वाचावी. गाडगीळ सरांना मी विनंती करेन की सर जे जागतिक समस्याचं आहे त्याचं वाचून जर आपल्याकडनं मला प्रतिक्रिया मिळाल्या तर खूप चांगलं होईल. कारण की तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा मला खात्री आहे की तुमच्यासारख्या अनुभवाचे लोक सांगू शकतील की काय चालतंय जगामध्ये आणि त्याचा आपल्या ग्रामीण भागापर्यंत कसा परिणाम होतोय हे जरूर सगळ्या लोकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं ही सगळी मांडणी करण्याचा माझा विचार होता. माझे जितके सहकारी आहेत त्यांनी याच्यामध्ये अतिशय महत्व देऊन आणि अतिशय परिश्रम करून त्याला पुढे आणलेला आहे. सुबोध कुलकर्णींचं मी विशेष धन्यवाद मानेन कारण त्यांनी अगदी वारंवार याच्यामध्ये संपर्क ठेवून आणि आम्हाला पुढे याच्यात मार्गदर्शन करून काय काय त्याचे जे टप्पे असतात ते पूर्ण करून आज या स्थितीला आम्ही पोहोचू शकलो आहोत. म्हणून याच्याकरता हा माझ्याकरता तर महत्त्वाचा आहेच, माझ्या विद्यापीठाकरता, समाजशास्त्र विभागाकरता आणि जितके रसिक आहेत त्यांच्याकरता हा एक महत्त्वाचा टप्पा असू शकेल असं मला मनापासून वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये असे आणखीन मी तर माझी तर एक इच्छा राहीलच, पण मी इतरही सगळ्यांना आव्हान करते की जे काही आपण लिखाण करता ते आपल्या मातृभाषेमध्ये जर आपण सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये, आता मागाडे सर म्हणाले की मी सोपी भाषा त्याच्यामध्ये वापरली आहे, पण त्याचं कारण एकच होतं की अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही पाहतो की अतिशय क्लिष्ट भाषा वापरून मग झालं काय, त्याचं शेवटी उत्तर काय असा प्रश्न पडायला नको, म्हणून ती लोकांना समजेल. तर मराठी भाषा ती पण सोपी आणि ती पण सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने आपण दिली तर मला वाटतं खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रसार प्रचार आणि त्याची जी समृद्धी आहे ती होऊ शकेल. तर या दृष्टिकोनातनं आज आमच्या विद्यापीठाला हा मान मिळाला की आम्ही पहिल्यांदा विकिमीडिया प्रकल्पामध्ये हे पुस्तक देऊ शकलो. त्याच्याकरता मी विकिमीडिया, थिंक टँक या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अत्यंत आभारी आहे. गाडगीळ सरांना परत धन्यवाद देते की आपण वेळ काढून इथे आला आणि याच्यामध्ये जे काही पुढे येणारे आपले प्रोजेक्ट्स राहतील त्याला आम्ही आणखीन चांगलं कसं निर्माण त्याचा करू शकू आणि जास्तीत जास्त ज्याला आपण म्हणू शकतो की सक्षम करू शकू असा प्रयत्न आमचं विद्यापीठ नक्की करेल. माझे पण सहकारी अतिशय परिश्रम घेणारे आहेत म्हणून ते देखील अशा काही स्वतः पुस्तकांच्या रूपातनं पण पुढे येतील आणि अशी वाटचाल आमची चालू राहील याच्यात मला काही शंका वाटत नाही. मी परत सगळ्यांचे एकदा आभारी आहे. थांबते. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही मला याच्यात सहभागी होण्याची संधी दिली म्हणून पुन्हा एकदा आभार. आपण संवाद चालू ठेवू.
मलाही याच्याबद्दल पुष्कळ आस्था आहे. बघूया आणखी एक. आता मला आतापर्यंत परिचय नव्हता आपल्या या कामाशी, पण मला आनंद झालेला आहे. आपण चालू ठेवूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. नक्कीच अर्थाच्या अवतीभवती हे अनेक अर्थछटा उलगडणारं हे पुस्तक जागतिकीकरण, उदारमतवाद समजून घेण्यात आपल्याला मदत करणारं ठरेल. इतकंच नाही तर जागतिक पातळीवर भारताच्या वेगवेगळ्या भूमिका समजून घेण्यासाठी सुद्धा हे पुस्तक अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे. वाचक म्हणून, अभ्यासक म्हणूनच नव्हे तर मला वाटतं एक सजग भारताचा नागरिक म्हणूनही आपल्याला समृद्ध करणारं हे पुस्तक ठरणार आहे. तेव्हा नक्कीच आपण सगळ्यांचाच उत्तम प्रतिसाद या पुस्तकाला लाभेल आणि सगळ्या अभ्यासकांपर्यंत, वाचकांपर्यंत हे पुस्तक मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचेल या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच. खरं तर इतका देखणा प्रकाशन सोहळा आज संपन्न होतोय, पण इतका देखणा प्रकाशन सोहळा व्हायला मला वाटतं खूप जणांचे कष्ट त्याच्या मागे आहेत. तेव्हा त्या सगळ्यांविषयी आभार मानणं, कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं कर्तव्यच आहे. तेव्हा आभाराकडे आता आपण वळणार आहोत. मास कम्युनिकेशन विभागाच्या प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आभार मानावेत. धन्यवाद मॅडम. माझा आवाज येतो व्यवस्थित? हो मॅडम, येतोय आवाज व्यवस्थित. ओके. सर्वप्रथम ज्यांच्या शुभवाणीने अर्थाच्या अवतीभवती या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन व विकिमीडिया प्रकल्पाच्या मुक्त ज्ञान स्रोतात वाचकार्पण सोहळा संपन्न झाला ते सन्माननीय ज्ञान महर्षी पद्मभूषण माधवराव गाडगीळजी यांची मी मनस्वी आभारी आहे. तदनंतर ग्रंथाच्या लेखिका आदरणीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, त्यांनी उत्कृष्ट प्रतीचा आणि ज्ञानात भर टाकणारा समृद्ध ग्रंथ आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी त्यांची मनस्वी आभारी आहे. आजच्या कार्यक्रमापासून ज्यांची विशेष लाभली ते विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय देवेंद्रनाथ मिश्राजी यांचीही मी मनस्वी आभारी आहे. सामाजिक शास्त्रे संकुलात आपल्या सकारात्मक कार्यशैलीने सर्वांना प्रेरित करणारे प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर, संचालक सामाजिक शास्त्रे संकुल, यांची देखील मी आभारी आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ समवेत अनेक वर्षापासून विकिपीडियाच्या माध्यमातून प्राध्यापकांमार्फत आणि विद्यार्थ्यांमार्फत कार्यशाळांच्या माध्यमातून आणि विविध प्रकल्पाच्या माध्यमातून मुक्त ज्ञान स्त्रोतामध्ये ज्यांनी भर पाडली ते माननीय सुबोध कुलकर्णीजी, समन्वयक सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी, यांची देखील मी मनापासून आभारी आहे. शब्दांची सुसंगत अशी गुंफण करत प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला ते माननीय डॉक्टर प्रकाश वनखडे सर, विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, यांची देखील मी आभारी आहे. सदर ग्रंथाचे प्रकाशक थिंक टँक पब्लिकेशन यांच्या माध्यमातून झाले, त्यांचीही मी इथे आभार मानते. या पब्लिकेशनच्या वतीने ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते डॉक्टर बाळासाहेब मागाडे सर, त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका इथे मांडली, त्यांचीही मी आभारी आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन ज्यांनी केलं ते विकिपीडिया प्रकल्प समन्वयक आदरणीय डॉक्टर रवींद्र चिंचोलकर सर, विभाग प्रमुख जनसंज्ञापन विभाग, यांचीही मी आभारी आहे. प्राध्यापक डॉक्टर माया पाटील मॅडम आणि प्राध्यापक प्रभाकर कोळेकर सर यांची विशेष उपस्थिती या प्रसंगी लाभली, यांचीही मी आभारी आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमधुर वाणीने आणि उत्कृष्ट शैलीने केलं त्या श्रीमती ममता बोल्ली मॅडम, सहाय्यक प्राध्यापक हिंदी विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यांचे देखील मी आभारी आहे. आजचा कार्यक्रम सुव्यवस्थित पार पडण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं त्या सर्वांचे मी इथं विशेष आभार मानते. कार्यक्रमात या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपस्थित असणारे विविध अधिकार मंडळाचे सन्माननीय